नाही तर जोर आहे जोर, आणि हा जोर इलेक्शन मधला वाढत चाललेला आहे. कारण प्रत्येकाला आपला उमेदवार निवडून आणायचा आहे आणि त्या अनुषंगाने कार्यकर्ते पळत आहेत. हो, आपण आलेलो आहोत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातली लढत देखील रंजक आहे. ही लढत आहे दोन शिंदेमधली. एकीकडे आहेत महाविकास आघाडीकडनं शशिकांत शिंदे, जे यापूर्वी 2 टर्म आमदार होते, आणि दुसरीकडे आहेत ते महायुतीकडनं शिंदे गटाचे महेश शिंदे, जे गेल्या टर्ममध्ये म्हणजे या टर्ममध्ये इथले विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे नेमकं काय घडतं, चला जनतेशीच बोलूयात. दोन शिंदेच्या या सगळ्या लढाईमध्ये कोणता शिंदे बाजी मारणार? महेश शिंदे. का? त्यांचे कामच एवढं आहे. बर कोणतं गाव, वाडी, वस्ती, कोणत्याही ठिकाणी हा. जावा, तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता काम काय काय केलं बर त्यांनी. बर त्यांनी कोरोना काळात भरपूर काम केलेले आहे. बर प्रत्येक ठिकाणी असा एकही माणूस नाही त्यांच्याकडे गेला नाराज होऊन आला हा मतदारसंघात. बर. त्यामुळं तेच आहे ना, दुसरं कोण नाही. तर शशिकांत शिंदेचं सगळी माथाडी टीम आहे, त्याचा काय होतोय का परिणाम? नाही नाही, काय नाही परिणाम कोणता होणार नाही. नेटवर्किंग त्यांचं नाही नाही, काय नाही. काय नाही? नाही. हा? ज्यांनी काम केलं तो निवडून येणार. हा, येणार कोण येणार? महेश शिंदे. महेश शिंदे. ते म्हणले महेश शिंदे. चला, इथून सुरुवात झालेली आहे. आणखीन काही लोकांशी बोलू, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू, बघूयात ते काय म्हणतात. काय माऊली, काय करतात? काय नाही, आम्ही काम घेतो किरकोळ. होय का? कसलं काम घेतात? किरकोळ आपले बांधकाम काम. होय का? बांधकामाची कामं. हा. होय का? हा. काय मजुरी दिवसाची हातात येते? काय 500-700 रुपये होय का? किरकोळ. किरकोळ किरकोळ हा, हा, येते. हा. 500-700 रुपये. दिवाळी कशी गेली? दिवाळी तर साधीच गेली. कशी जायला आता 500-700 म्हणजे दिवाळी कशी जाणार? काम काम करणार तसं हा, मिळणार तसं, हातामध्ये. तसं. काम हाताला काम पाहिजे. हा. होय की नाही? आता कोण आहे तिथले आमदार काय माहिती? महेश शिंदे होय का? आता चालू आमदार. आणि काय अंदाज तुमचा, काय वाटतं अंदाज election कायच सांगू शकत नाही मध्ये? तसं. नाही का? नाही सांगू नाही का? हा? अंदाज त्या दोघांना बी नाही अजून कोणी शकत. मग आपण काय अंदाज सांगू हा, शकतो? बरोबर. त्या कोण दोघांना कोण बी माहिती बोलले? नाही. महेश शिंदे. महेश शिंदे, शशिकांत शिंदे. शिष्य जोरदार आहे का? जोरदार आहे दोघं. घासून घासून घासून. घासून. काय वाटतं नेते? महेश शिंदे. महेश शिंदे. होय. हो, हा? महेश. हे म्हणता अंदाज काही येत नाही नाही, महेश शिंदे काम होय. चांगले आहेत महेश शिंदे साहेबांचे, हा, त्यामुळे महेश शिंदे साहेबच येणार. महेश शिंदेच येणार असं नेत्याने अंदाज व्यक्त केलेला आहे. चला पुढे जाऊ. आणखी लोकांशी बोलू, काय म्हणतात लोक, पाहूयात. हो, काय भाव दिला? ती काका 15 रुपये 20 रुपये. होय का? कांद्याची पात कांद्याची रुपये ती. रोप आहेत ती. हा. होय का? ती लावायची. हा, होय. होय का? काय सध्या शेतीतलं वातावरण? शेतीचं काय आता नुकसान आहे, कधी तोटा कधी फायदा, लय नुकसान झाले होय शेती. ना? परवडा ना खेळ. काय खेळ परवा पूर्वीसारखं काय राहिलं नाही नाही पूर्वी लय महाग आहे वाटली. शेतकऱ्याला आता म्हणजे अवघडच आहे. लय अवघड. तुमची कुठे जमीन? आमची मोरगाव. होय का? मग कोरेगाव मध्येच मतदान येतं तुमचं? कोरेगाव नाही, आम्ही बारामती तालुक्याचे आहे. बारामती तालुक्यात. हा. बारामतीत काय जोर? बारामतीत आहे दादांचा जोर. कोणते दादा? अजित दादा अजित दादा. हा. ते युगेंद्र दादा उभे राहिलेत की? आहेत की आता ती काय सगळेच आहेत. हा. हा. दादा काम करतात दादा एक नंबर काम करतात. जोरदार. एक नंबर जोरदार. हा. त्याने इथंच बारामतीचा अंदाज व्यक्त केला. कुठले? इथले कोरेगावचे? तडवळे. हा? तडवळे. बर. काय सध्या महेश शिंदे, शशिकांत शिंदे चर्चा मोठी. कोण निवडून येतं? आमच्याकडे हे शरद पवार, शरद पवार. म्हणजे त्यांचे उमेदवार कोण आहे तिथं? शशिकांत शिंदे. शशिकांत शिंदे असं म्हणतो. त्यांनी शशिकांत शिंदेचा अंदाज व्यक्त केला. हो हो, बोलाव का? बोला, बोललं पाहिजे. हा. काय साधा सोपा प्रश्न. काय आम्ही देतो भाजपला. बर 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 बर. काय सध्या वातावरण शेतीचं? शेती भीती नाही आमच्याकडे. नाही का? नाही. बर. मग मतदान कोरेगावच. रहिमतपूर आमचं. रहमतपूर. कोण आहे ते तिकडं? आता काय त्याची त्याच्या मर्जीवर राहणार ना. होय ना? हा. जनता ठरवेल. जनता ठरवणार. हा. आपण काय ठरवणार? तुम्ही ठरवणार. आपलं मत आपण ठरवू शकतो. काळेचं पांढरं झालं की हो? बदललं का? विकास झाला? बदललं की आम्ही भाजपलाच आम्ही दिले पहिले बी. हो. आता आता पण तुमचं ठरलंय बा? ठरलं. ठरलंय. काकांचं ठरलंय म्हणतात ते. चला आणखीन काही लोकांशी बोलूयात, त्यांना बोलतो करूयात. होय काका, कुठले? कोरेगावचे का? हा, कोरेगाव शहर होय का? कसं गेली दिवाळी? छान गेली की. होय का? बर. काय कोरेगावमध्ये सध्या इलेक्शनची चर्चा? काय आम्ही तर साहेबांचंच काम करतो, कोण? महेश शिंदेचं मग कोण निवडून येणार म्हणतात? साहेब. बस. लोक तर शशिकांत शिंदे म्हणतात. काय ज्याचा म्हणजे लोकशाही आहे. होय ना? मग तुम्ही म्हणता काय? साहेब. साहेब. हे म्हणतात साहेब. वा असं. हा. हो, काय नाव? सम्राट बर्गे. सम्राट भाऊ. वा, नाव तुमचं छान आहे, सम्राट. एकदम. भाऊ, काय सध्या जोर इकडं? कोरेगावात जोर शशिकांत शिंदे. हा. बर. ते 2 टर्म पूर्वी आमदार होते, आता महेश शिंदेने काही काम नाही केलं का? महेश शिंदेने कामं केलेत, पण कामाच्या मागे हुकुमशाही प्रवृत्ती आहे. हा. आणि त्या हुकुमशाही प्रवृत्तीला कोरेगावातली जनता आता
परेशान झालेली आहे. बर, त्यामुळं कोरेगावातल्या जनतेनं निर्धार केलाय की विकासाच्या म्हणजे एका बाजूला तुम्ही दाखवता विकास आणि दुसऱ्या बाजूला दाखवता हुकुमशाही. विरोधकांना त्रास दिला जातोय. विरोधकांना प्रचंड कोरेगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्था ही करून विरोधकांना प्रचंड त्रास दिला जातोय. तर कोरेगावकर नागरिक जे आहेत, कोरेगावातली जे आरक्षण आहेत, ते आरक्षण अत्यंत चुकीच्या पद्धतीने टाकले. आरक्षण कोरेगाव नगरपंचायतीच्या आता जी आरक्षण झाली ती आरक्षण अत्यंत चुकीच्या पद्धतीनं टाकली गेलेली आहे. मग काय अंदाज तुमचा कोण निवडून येईल? शशिकांत शिंदे 100% ते म्हणतात शशिकांत शिंदे निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे. इथलेच का माऊली? काय नाव? अधिकराजे. वा 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 वा. काय सध्या इथं 2 शिंदे लढतात मी ऐकलं इथं. शशिकांत शिंदे वरचढ आहे ना? होय का? वरचढ आहे का? दुसरं कोण नाही? नाही, हा? शशिकांत शिंदेचं काम केलेलं आहे पण पोस्टरबाजी केली नाही त्यांनी. बर 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 आज टाकायची चालू बर बर बर. असा विषय. त्यामुळे तुमचा अंदाज शशिकांत शिंदे. शिंदे. असं. चला चला पुढे जाऊ. बाजारपेठ आहे, लोक बोलतात. इथलेच का कोरेगावचे? नाही, कुठले? सातारा. साताऱ्याचे का? काय चाललंय सध्या? काय नाही, इलेक्शनचा माहोल काय तुमच्याकडे? आमच्याकडे नाही काय. नाही काय? शांत राहायचं. आपलं काम भलं आपण भलं. काय करता? याच्यात आहे पंचायत समिती. पंचायत समितीत का? चालू चालू काम चालू द्या. लोककल्याणाचं काम झालं पाहिजे, आहे ना? कुठले मामा? मोरगाव. मोरगावचे. मोरगाव म्हणजे आपलं बारामती बारामतीत. हा, ते भेटलो तुम्हाला एक मोरगावचे. तुम्ही पण मोरगावचे का? बरोबर. काय सध्या बारामतीत जोर आहे? दादांचा. दादा कुठले दादा? आजी दादा. अजित दादा. ते तर म्हणलं युगेंद्र दादा. नाही, अजित दुसरं दादा. कोण नाही. आजी दादा. चला, बारामतीचा अंदाज सुद्धा आपल्याला इथे यायला लागला. हा काका, काय नाव? शंकर पांडुरंग बर्गे. हा काका, काय चाललं? काय नाही बघा, शेतीचं काम चाललंय. काय लावलं सध्या शेतीत? आलाय 4 एकर ऊस आहे. होय, हो. मिळाला भाव व्यवस्थित? गेल्या वर्षी चांगला मिळाला आल्यावर. या वर्षी नाही मिळाला. ह्या वर्षी अजून निघायचे आहे आलं. निघायचं बाजाराला उठाव नाही हवा तसा. हा नाही, आता लागण भरपूर झाली आली त्यामुळे दर पडतील असा अंदाज आहे. आवक वाढली की मग सगळा गडबड होऊन जाते. हो हो, आवक वाढणार. वेळीच गेलेलं बरं असतं. हो. काय सध्या आता इलेक्शनचा माहोल आहे गोरेगाव मध्ये? कोरेगाव मध्ये महेश शिंदे. महेश शिंदे. हो. लोक अहो एवढी कामं केलेत त्या माणसाने. आम्ही, माझा जन्म 52चा आहे, 1952चा. हा आज तागायत 60 वर्षात जेवढा प्रगती झाली नाही तेवढी ह्या महेश शिंदेच्या काळामध्ये झाली. वाडी वस्तीला हा. आणि डोंगर कपारेपर्यंत रस्ते सगळे केले होय. आणि कॉन्क्रिटीकरण केले. होय का? हो झालं व्यवस्थित? हो, एक नंबर. वा. आजपर्यंत मी असं ऐकलं नाही. हा आता हे इतक्या योजना काढल्यात त्याचा लाभ लोकांना कृषी विभाग आहे का नाही हम्म. ती माहिती व्यवस्थित देत नाहीत. हम्म. त्यामुळे बरेचसे लोक वंचित राहिलेले आहेत. बर बर बर. खरं बघायला गेलं तर ह्यांनी इतक्या योजना काढलेल्या आहेत हम्म. की तुम्हाला सांगतो, हे म्हणतात पैसे कुठून आले. बर कर्ज काढलं असेल बर सरकार. बर बर. तुम्हाला काय करायचे, कर्ज का काढलं का काय काढलं. आता मोदी साहेब, कालच मला कळलं की ते काय म्हणतात त्याला, ते आग्नेय क्षेपणास्त्र, हा 1 नंबरचं क्षेपणास्त्र तयार केलंय बर, बर. DRDOने. बर बर बर. आता हे जे पैसे येतात, आता जवळजवळ 300 देशांची मागणी आहे त्याला. बरोबर. लेझर. मी काय म्हणतो काका, हा. आता गेल्या इलेक्शन मध्ये लोकसभेला उदयनराजेंच्या खालोखाल शशिकांत शिंदेला मत होती. हो. मग लोकसभेचा काही परिणाम यंदा दिसेल काय? नाही, निम्मे लोकांना लक्षात आले की आरक्षण रद्द होत नाही. होय ना? हा, निम्मे लोक अजून तसेच आहेत ग्रामीण भागातले, बर बर. की त्यांना वाटतंय की आरक्षण रद्द होणार. कोण निवडून येते? निवडून महेश शिंदे यांना. मंडळी, गोलगोल आहे सगळं आणि गोलगोल ज्यांनी फिरवलं त्याला मतदार निवडून देतील का? बरं, खरंच कोरेगाव विधानसभा क्षेत्रात कामं झालेली असतील तर लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळतात. आठवडी बाजारात आपण आहोत कोरेगावच्या, कोरेगाव विधानसभा मतदारसंघात. चला इथे देखील बोलूयात लोकांशी. तिथे आपण काही लोकांशी बोललो. माऊली, काय गरम? काय गरम जिलबी, गरम जिलबी का? भजी, बर, सगळं गरमागरम आहे काय? गरम आहे. आता कितीपर्यंत सुरू ठेवायचंय आठवडी बाजारात? हे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. बर, सध्या इलेक्शनचं वातावरण गरम आहे काय तुमच्याकडे? काय गरम आहे? होय का? गरम आहे. कोण निवडून येत आहे? महेश शिंदे. महेश शिंदे. लोक शशिकांत शिंदे म्हणायला लागलेत. दोन्ही एकसारखीच आहे ती. होय का? पण विकास कोणी केला? महेश शिंदे. महेश शिंदेने केला. आणखीन काही लोकांशी बोलूयात. हा मावशी, इथलंच का? होय का? बरं, आशा आहे. मतदान करता? होय. काय सध्या इथं वातावरण? तसं काही सांगू शकत नाही आम्ही. नाही का? नाही. पण 2 शिंदे उभेत मी ऐकलं. हा, त्यातला एक कोणतरी येणार, मस्त येणार. कोण नाही येणार? महेश शिंदे. महेश शिंदे. पक्का? हो थांब. हो. कामं केलीत?
हो खूप कामं केली त्यांनी. लोकांना भेटतात ते हो भेटतात होय ना हा हा मावशी म्हणजे लोकांना भेटतात. हो दादा फरसाण चिवडा शेव भिव एकदम जबरदस्त सागर संगीत आहे ना आनंद आहे. कांदा बिंदा टाकून भेळ जमते का भेळ होय का जमते की. हा? काय नाव आपलं ओमकार ओंकार भाऊ काय सध्या चाललाय व्यवस्थित आठवडा माझा चाललाय सणवार कसं गेलं सगळं चांगलं एक हा? नंबर. हा? झाला व्यवसाय हो 4 पैसे मिळाले पाहिजेत तू हो बरं मी काय म्हणत होतो सध्या इलेक्शन होय की नाही भेळ बघता वगैरे कार्यकर्ते खास सगळ्यांचा प्रचार करतात होय की नाही काय सध्या मावलं इकडे तुमच्याकडे महेश शिंदे दुसरे शिंदे कोण आहेत शशिकांत शिंदे लोक म्हणतात त्यांचं जोर आहे म्हणून नाही एवढं हा? नाही एवढं नाही नाही येत नाही. का? हा इकडं या पुढे या या इकडे हा भरपूर विकास केला त्या माणसाने महेश शिंदेने बर हा आणि एक नंबर नेते. बर पण ते 2 टर्म होते की आमदार तुमच्याकडे शशिकांत शिंदे काय नाही कोणाच चालत एकच आमदार चालणार. मी ऐकलं महेश शिंदे. तुतारीचं वार आहे म्हणून नाही तुतारी गेली मोडून खाली. वारं गेलं तुतारीचं होय का गेलं फुकून टाकलं होय का मोडून खाली. बर हा हा बिंदास्त बर बिंदास्त देणार मग काय आता धनुष्यबाण धनुष्यबाण. बस त्यांनी म्हणलं धनुष्यबाण जोरदार एकदम हा मावशी काय किती वर्षापासून राहता कोरेगावात कोरेगावात मस्त माझं कॅश पिकलं तेव्हापासून हे ना काय काळ्याचं पांढरं झालं झालं, आता. हो. होय. मग, हो. सुधारलं का कोरेगाव हा सुधारलंय रस्ते बिस्ते झाले का झालं व्यवस्थित? झालं हा? झालं हो. हा? कोण आहे तुमच्याकडे आमदार हा आमदार. आमच्याकडे महेश शिंदे बर हा होय आमची गोरगरिबाची कामं त्यानं केले ते काय कामं माझ्या केली होत्या. तुमची सगळे केले रस्त्याचे हे जे चालले ते कामं होय का हा होय हा. हा. बर भेटतात तुम्हाला ते हा व्यक्त्यात बर सुख दुःखात असतात सोबत असतात असं असतात म्हणणं. हा असतात सुखात मी ऐकलं की दुःखात शशिकांत शिंदे 2 टर्म आमदार होते हा? तुमच्याकडे शशिकांत शिंदे 2 टर्म आमदार होते तुमच्याकडे हा? मग त्यांनी काम केलं का शशिकांत शिंदे नाही महेश शिंदे महेश शिंदे हा, महेश शिंदे. पुन्हा फिरून मी प्रश्न विचारला महेश तरी शिंदे. आपण महेश शिंदेच म्हणतात महेश शिंदे. बरोबर महेश हा दादा शिंदे. महेश शिंदे अरे काय नाही नऊ बदल महेश शिंदे काय महेश शिंदे लोक म्हणतात तुतारी वाजणार जोरदार काय नाही. रामकृष्ण वाजवा तुतारी असं म्हणतात जावा घरी जावा घरी असं म्हणतात ते थेट जावा घरी म्हणतात मला हो मावशी हा काय नाव आपलं माझं नाव विमल सुरेश देशमुख बर 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 काय लाभ बीप झाला की नाही काही योजनांचा हो होय हा? काय झाला की. योजनांचा लाभ झाला कुठं अजून चाललंय की आता योजनाचं काय ते लाडक्या बहिणीचे तेवढे पैसे मिळाले मिळाले ना हो मिळाले हो. मिळाले किती आले अकाउंटवर अकाउंटवर आले की आता एकूण झाले की 7,500. 7,500 मिळाले हो. वा, वा, मस्त हा. बर काय सध्या तुमच्याकडे इलेक्शन मध्ये कोण उभा आहे काय माहितीये का नाही एवढं काय माहिती नाही. बर पण मग आमदार कोण आहेत तुमचे काय एवढं माहिती नाही मी नसते बाहेर मस्त बाहेर बरोबर चालेल येस कळलं असतं चाललंय ना व्यवस्थित हो, हो. सरकार करते तुमच्या करता काम हा, हा? हा. केलं सरकारने काम बरोबर ते म्हणतात सरकारने काम केलं म्हणतात हो फेमस आहे चाय पे चर्चा करतात पंतप्रधान तुमच्याकडे मोठी इथं चर्चा होत असेल पारावरच्या गप्पा टपरीवरच्या गप्पा काय गप्पा आहेत तुमच्याकडे इलेक्शनच्या आता गप्पा आहे त्या धनुष्यबाणच्या बर हा? धनुष्यबाण लागणार एक नंबर बर 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 लोक तर म्हणायला लागलेत काय तुतारीचं वार आहे पवारांची निष्ठावंत अमुक तमुक असं तसं नाही हो हा एक कामाला महत्व असतं बर विकासाला महत्व असतं मग म्हणजे त्या गोष्टी गहून आहेत तुम्ही हा. म्हणता. ते बघ. त्या गहून आहे कोणत्या गोष्टी? गहून आहे पण मग महेश शिंदे होते की तुमच्या आपलं शशिकांत शिंदे होते की 2 टर्म आमदार तुमच्याकडे? होते ना पण विकास केला नाही ना नाही असं आहे ना विकासच काही नाही बरं मग काय केलं महेश शिंदेनी महेश शिंदेने भरपूर कामं केलेली आहेत हा त्यामुळं आता या इलेक्शनला हम्म. शिंदे साहेबच येणार असं ठामपणे सांगताय हो बर त्यांचा मूड तयार झालाय नाही राहू द्या नंतर घेऊ चहा हा येतो चला पुढे जाऊया हा नेते काय नाव हा विजय चव्हाण असं मागे मागे जाऊन कसं चालेल नाही मागे जात बोला हा मागे जायचं मागे नाही नाही घेतले की सगळ्याच लोकांनी माघारी अर्ज आता बरं. हा, आज शेवटचा दिवस आहे होय होय हा? काय चाललं सध्या मतदारसंघात वातावरण काय तुमच्याकडे वातावरण छान आहे की तुम्ही होय का काय मी ऐकलं आता काय तुतारी विरुद्ध धनुष्यबाण असं आहे हो म्हणजे तुमच्याकडे तुतारी विरुद्ध दोन दोघांची टक्कर होणार जरा दोघांचीच काय घासून असेल घासून होणार हा काय अंदाज तुमचा मूड तुम्हाला वाटतं का की कोण निवडून येईल तसा आधी अंदाज नाही देत नाहीत पण सांगू शकत नाही तसं सांगू शकत नाही असं. तरी सांगितलं भाऊ सांगू शकत नाही पण म्हण नमस्कार काय नाव काय नाही पिशे का हो? हा बर बर कुठे आता बाजाराला का नाही बाजारला होय का भाजी घेतली फक्त भाजी घेतली आता घरी जायचं हो
हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ होय यंदा निवडणूक लागली माहितीये तुम्हाला कोण उभं इथं माहित आहे कोण कोण माहित आहे शशिकांत महेश बर बर मग काय तुम्हाला वाटतं काय काय अंदाज तुमचा काय अंदाज आता विकास कामावर येणार होय का हा. कोणी केली विकास कामं आता आता आमदारांनी आत्ताच्याच मला एक तर सांगा ना भाई, काय विकास कामं केली आता मी भरपूर बघतोय आहे, हे लोकांशी बघताय बोलतोय सगळी हा? सगळी रस्त्याने सगळीच महेश शिंदे म्हणायला लागली काही शशिकांत शिंदे म्हणतात म्हणा पण माझी उत्सुकता बा मला जाणून घ्यायचं बा नाही, नाही. की काय बा काय कामं महेश केली शिंदे. त्यांनी नाही नाही भरपूर कामं केलेत गावातले रस्ते बिस्ते भरपूर सगळे काय सांगण्यासारखे नाही ती कामं झालेत होय का कोरेगावात होय हो. निधी आणला त्यांनी हा, निधी भरपूर निधी कधी टिकता आला नव्हता हम्म. 10-15 वर्षात एवढा निधी आलाच नव्हता मग 2 टप होते की शशिकांत शिंदे होते ना पण नाही एवढा निधी आला त्यावेळेला नाही आता बघा 5 वर्षात एवढा निधी आलाय शेवटी मंडळी मतदार आहे त्यांनी अगदी साध्या सोप्या सरळ शब्दात सांगितलं की ज्यांनी कामं केली त्याच्याच पाठीमागे मतदार जाणार आता ज्यांनी कामं केली त्याची नावं लोक घेत आहेत हा नाही नमस्कार काय नाव आपलं माझं नाव बर्गे चंद्रशेखर बाळासाहेब चंद्रशेखर बाळासाहेब बर्गे बर्गे मला खूप बर्गे भेटले हे गाव बर्ग्यांचं बर्गेंचं आहे का गाव हो. होय का हो मी पाहिले काका भेटले त्यांचे आडनाव बर्गे बर्गेच आहे. दुसरे होते हो. काय सध्या चाललंय व्यवस्थित व्यवस्थित चाललंय हो. होय का काय करता मी एक सर्व्हिसमॅन आहे ए, सलाम हा. तुम्हाला बघतो आम्ही टीव्हीवर होय हो माझा कार्यक्रम बघता 100% सगळे न्यूज चॅनल लावतो आम्ही फक्त बस बाकी काहीच बघत नाही एकदम बरी लास्ट पोस्टिंग कुठे होती लास्ट मी बिकानेरला होतो बिकानेरला होती का नाही, देशाची सेवा केली तुम्ही हो. नाही केली. बरं मतदारांची सेवा कोण करते इकडे आमदार महेश शिंदे आहे ना सगळ्यात चांगले माणूस आज कोरेगावातले आमदार आहेत ना हा. त्यांनी सगळ्यात जास्त विकास कामं केली हम्म. रोडची कामं आहे ती सिमेंट रोड असलेली त्यांनी भाजी मंडई बनवली हम्म. ते तिळगंगा साफसफाई झालेली आहे बाकी बाहेर शेतकऱ्यांसाठी साखव पूल हम्म. किंवा जी पाण्यासाठी लागणाऱ्या योजना केल्या त्या लिफ्टिंगचं पूर्ण चाललेलं आहे जे कटापूर योजना ह्या भरपूर योजना त्यांनी पूर्ण केल्यात होय का हो भरपूर कोरेगाव होतंय चकाचक असं तुमचं म्हणणं आहे त्यांनी चकाकून नुसतं कोरेगाव नाही केलं कोरेगावच्या आसपासचे जेवढे पण तालुक्यात त्यांची आमदार म्हणजे त्यांचं येते हम्म, हम्म. कार्य बर हे सगळं त्यांनी डेव्हलप केलं नुसतं कोरेगाव पण नाही केलं ना मला लोक म्हणायला लागले शशिकांत शिंदे शशिकांत शिंदेनी 10 वर्ष त्यांची होती पण त्यांच्या ह्यांच्या टायमात एवढी कामं नाही झाली नाही झाली. नाही झाली कामं कारण सगळं दुनियाला माहिती कामं माणसांना माहिती आहे इथल्या कोरेगावातल्या मी तर 2017 रिटायरमेंट आहे माझी बर. त्याच्यानंतरची माहिती आहे पहिली माहिती आहे माझा जन्म कोरेगावात झाला बर. सगळं लहानपण बालपण झालं हा. पण महेश शिंदेनी जेवढी कामं केली आज कोरेगाव तालुक्यात केली ती बाहेर केली ती कामं पूर्ण झालीत त्यांच्याकडून काही कामं पूर्ण आहे ती काही अपूर्ण आहे ती जेवढ्या पण पाण्याच्या योजना आहेत त्या काय ती सगळी कामं त्यांनी तालुक्यातली भरपूर म्हणजे काय त्यांच्या ज्यांना जेवढा प्रयत्न केले ती बर. ते कमी म्हणजे म्हणता येईल त्यांनी भरपूर प्रयत्न केले जय जवान जय किसान जोरदार जोरदार काय मग काय चाललंय सध्या हे बघा एक नंबर जिलेबी एक नंबर आहे उडीशेवर एवढा एक नंबर आहे सगळं एक नंबर आहे सगळंच एक नंबर आहे एक आमचा नंबर. आमचा आमदार पण एक नंबर आहे हाय तालुक्यात असं गाव नाही जिथं महेश शिंदे साहेबांचं नाव नाही हा. आणि तालुक्यात असं गाव नाही जिथं महेश शिंदे साहेबांचं काम नाही हा प्रत्येक असं गाव ना गाव साहेबांनी पिंजून काढले प्रत्येक गावात निधी दिलेला हा. आहे छोट्या छोट्या वाडीतनी कोट्यावधीचा निधी येतो हे लोकांना माहित सुद्धा नव्हतं बर आता कोट्यावधीचा निधी तर आलाच आहे हा. एवढी कामं साहेबांची चाललेली ना प्रचंड की त्याला तोडच नाही बर म्हणजे आता सहानुभूतीच्या राजकारणाला इथं थाराच राहिला नाही हा आता फक्त कामच बोलणार कामच बोलणार ते म्हणतात काम बोलणार काम बोलणार तर मग काय विषयच नाही काय भाव दिली केळी केळे वय हा ही 40 रुपये 50 रुपये 60 रुपये काय फरक आहे तिघांमध्ये तिघांमध्ये बारीक मोठं बस हा, एवढं. त्यानुसार हा. गोड आहेत का हा? गोड आहे खाऊन बघा खाऊन बघायचं हो होय हो. खाऊन बघू नंतर खाऊन बघू काहीच विषय नाही हं. काय सध्या मतदान इकडेच असतं का कोरेगाव तुमचं आमचं कोरेगावच आहे बरं काय सध्या माऊली इकडे काय कळतंय काय कोण उभं आहे काय काय महेश शिंदे शशिकांत शिंदे बर बर मग काय निवडून येतंय कोण निवडून येतंय ही कोण येईल हे आम्ही सांगू शकत नाही नाही हा कोण निवडून येते आम्ही सांगू शकत नाही हा कामं झालीत का तुमच्याकडं नाही कामं भरपूर आहेत हा ना कामं आहेत आता जी पाठ्यपुस्तक कामं झाली हा. नाहीत ही आता कामं झालेली आहेत 5 वर्षात हा पण महागाई बघता हा महागाई हा बेरोजगारीची हा ही जी वाढली हा ही चुकीची आहे बरं. ह्याच्या जनता दुर्दैवी आहे बरं म्हणजे तुम्ही सरकारला म्हणणे महागाई भत्त्याच्या बाबतीत विचार केला पाहिजे नाही केला होता की हा. तुम्ही मला एक सांगा हा लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये दिले बर बरोबर ना? हा 20 रुपये डबा हा आता 18 रुपये डबा 24 केला हा हा 140 रुपये 110 रुपये किलोचा डबा
हा. केला. काय केलं? परवडे ना नाही परवडत ना. अजिबात 1500 रुपये परवडते का? नाही अजिबात नाही. हा? कुटुंबातलं माणूस मला सांगा, एखाद्या घरात 10 माणसं आहे ती, हा महिन्याला डबा पुरतोय का? अजिबात नाही. मग 1500 रुपये परवडतात का? अजिबात नाही. हा. हाय. एकदम पॉइंट बोलले. पॉइंट जमतोय. हा काय फळं ठेवलीत? सफरचंद आहे ती हा मग अजून फ्रूट आहे ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन आहे, डाळिंब आहे, मोसंबी आहे, पेरू आहे. बर कसा गेला सणवार? चांगला झालं होय का? झालं सगळं विक्री वगैरे व्यवस्थित? झालं. बाजारात सध्या उठावाय. हा काय इलेक्शन मध्ये कोणाला उठवाय सध्या इथं? आता महेश शिंदे. हा महेश शिंदे अरे दुसरं कोणी काय नावच घेईना इथं. त्यांनी विकासच केला खूप कोरेगावात. तर बर रस्ते चांगले गेले आहेत. प्रशासकीय शिकायला शिंदे बी करू शकतात की. आता तू तरी हातात घेतली त्यांनी. त्यांना 10 वर्ष मिळालं होती संधी. मग त्यांनी त्यावेळेस करायला पाहिजे होतं ना. बर केलं नाही असं. मग काय तुमचं म्हणणं? विश्वास नाही असं करतील? विश्वासचा विषय नाही. आता यांना 5 वर्ष महेश साहेबांना मिळालं चान्स. हा एक टर्म दिला. हा 1 टन मिळाला तर त्यांनी भरपूर विकास केला. मग तुमचं काय म्हणणं आहे आता? त्यांनाच परत चान्स द्यायचा. परत त्यांनाच चान्स द्यायचा असं त्याचं म्हणणं आहे. लोक होय शेठची मुला शेठ बोलले. तुम्ही बोलायला पाहिजे की. हा नाही हा काय चाललंय सध्या? काय केळी विकायचं चाललंय? केळी विकायचं काम चाललं. कोण गावचे? रहमतपूर. रहमतपूरचे का? काय सध्या वातावरण इलेक्शनचं काय चाललंय राज्यात? काय इलेक्शनचं आपल्याला काय नाही वाटतंय? अंदाज नाही. हा नाही. पण मग हे तर माहिती असेल महाविकास आघाडी महायुती. नाही तसले तर आपण नसतंय. होय ना? पण होतंय ना सगळे व्यवस्थित? व्यवस्थित व्यवस्थित होतंय. काका म्हणले होतंय सगळे व्यवस्थित. नमस्कार काका. हा बघा आम्ही मुंबईकर आहोत, पण सध्या मुक्काम कोरेगावला आहे. महेश शिंदेच्या कामाबद्दल मी ऐकून आहे. जास्त माहिती नाही मला, पण त्याच्या कामाचा हा चांगल्या प्रकारे त्यांनी कोरेगाव तालुक्यामध्ये काम केलेलं हा. आहे, करत आहेत. हा. तर त्यांना मला पुढील निवडणुकीत भरघोस यश मिळो ह्या शुभेच्छा आहे. बरं. मुंबईत कुठं मतदान असतं? अंधेरी मतदारसंघ, अंधेरी पश्चिम. कोण आहेत तिथे काय? तिथे रवींद्र वायकर म्हणून आहेत. हा. आपलं त्यांच्या मंडळी, हा. त्यांच्या मिसेस उभ्या राहिलेल्या आहेत त्यांच्या हा. आमच्या मतदारसंघात. मग काय तुमचा एकूण अंदाज? बहुमताने शक्यता आहे. आहे हा. आहे. काकांनी शक्यता व्यक्त केली. इथलेच का? हो, हो. हा? वा वा बघा ना मुंबईकर इथं भेटले. आम्ही आता एवढा मोठा प्रवास करत इथपर्यंत पोहोचलो. Thank you. संपूर्ण महाराष्ट्र. धन्यवाद. छान वाटलं मुंबईकर भेटलं की. नमस्कार काका. काय चाललंय सध्या? सध्या काय आता आराम. होय का? हा? वय झाले म्हणलं. नाही बरोबर आहे. पण आहे अजून म्हणजे तुम्ही बाजार बिजार अगदी एकदम जोरदार चालला. बरं काय गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये होते? शिक्षण अधिकारी. अच्छा शिक्षणाधिकारी होते. वा वा पिढी घडवण्याचं काम तुम्ही केलं. वा. पहिला टीचर होतो ना. होय ना? क्या बात आहे बढिया. बरं चला एक सजग मतदार आपण आहोत. इलेक्शनचा माहोल आपण बघतो. इथं कोण उभं आहे सध्या? सध्या महेशरावजीचे काम करतात आमची माणसं. होय का? हं? शशिकांत शिंदे तुतारी त्यांची आहे म्हणे ती जोरदार आहे असं म्हणतात वगैरे. म्हणण्याला काय कुणी काय आम्ही म्हणतो ना महेश शिंदे जोरात चालणार. होय काय सध्या मूड काय? मोहल तसा म्हणजे महेश शिंदे साहेबांच्याकडे जास्त आहे, कारण कामं भरपूर आहेत त्यांची तालुक्यामध्ये. बर साईड. हा उईची जीवर साईड. माझी कुठली बाजू नाही. मी असा गप्पा मारतोय मस्त पैकी. बघा आपण कुठलाही पूर्वग्रह मनात ठेवू नये. हा काका माझं मत सांगू काका. आता तुम्हाला तुम्ही माझ्यापेक्षा फार वरिष्ठ आहात. तुम्ही माझ्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले. मला एवढंच कळतं मी इतक्या मतदारसंघ फिरलो ज्याने लोकांसाठी काम केलं तो त्यांचा नेता. ओके धन्यवाद. जो लोकांना वेळ देतो तो त्यांचा नेता. बस बाकी काही नाही. वारं बिरं सापझूट असतं. लक्षात घ्या असं काही नाही. ज्यांनी काम केलं त्याच्या मागे मतदारांनी जावं हा आपलं ठामपणे सांगणे. बघा माझं मत सांगितलं. साहेब आहे हा आमची माणसं काय म्हणतात काय या सरकारने नीट केलं नाही काय हा आहे का नाही. हा जीएसटी वाढवली. हा नाही असतात आता काही तक्रारी आहेत लोक व्यक्त करतात. बोललं पाहिजे. हा तुम्ही म्हणत होती तर कोणाचा जोर आहे? महेश शिंदे साहेबांचं कामं भरपूर आहेत त्यांची. बरोबर कामं भरपूर आहेत. तालुक्यामध्ये भरपूर काम आहेत. तालुक्यामध्ये भरपूर काम आहेत. चला पुढे जाऊ. सगळा बाजार आणखीन लोकांशी बोलू. मावशी नमस्कार. काहीच नाही बोलायचं. अरे काय सरकारला काहीतरी सांगायला लागतं की? नाही म्हणले मावशी म्हणले डोकं दुखते. हा नमस्कार ताई. काय नाव आपलं? सुनीता ओसवाल. हा ताई काय झालं भाजी बाजार? हो चाललाय.
होय ना? हो सणवार वगैरे कसा गेला? सणवार वगैरे चांगला. होय ना? आता काय सरकार पैसे देते लाडकी बहीण योजना म्हणून आणि इकडे महागाई वाढवते. बर 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 पण बर. आम्हाला तर भेटले पण नाहीत हा, लाडकी बहीण योजनेचे. नाराज आहात तुम्ही? नाराज तर असणारच ना. होय का? सगळ्यांना भेटते, आम्हाला भेटत नाही. काय फॉर्म प्रोसेस वगैरे केली होती की नाही तुम्ही? नाही पण त्याशी सर्व्हर डाऊन झाला नाही ना. होय का? 15 चला, तारखेला पुन्हा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा प्रयत्न प्रयत्न करा. करा. बरं, काय सध्या तुमच्या इथं कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कोण उभं आहे काय माहितीये? माहिती आहे ना, शशिकांत शिंदे साहेब आणि महेश शिंदे साहेब. बरं, मग काय जोर आहे? कोणाचा जोर आहे इकडे? जोर तर आता दोघांचा आहे, हा, पण बघू आता काय होते. पण काय अंदाज तर काही येत असेल ना? तुमच्या महिला मंडळात गप्पा होत असतील. आहेत ना, हा, दोघांची कामं चांगली आहेत. महेश शिंदे सरांचं पण चांगलं हा. आहे, शशिकांत साहेबांचं पण चांगलं आहे. हा. पण आता जनतेचा कौल कुणाकडे आहे ते आता आपण नाही सांगू शकत ना. काकू जनतेला. बॅलन्स बोलतात काकू, बॅलन्स त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मावशी हाय व्यवस्थित आहे सगळं. मावशी म्हणलं व्यवस्थित आहे. काका काय ना? लक्ष्मण पिसाळ. लक्ष्मण काका, हा. काय सध्या तुमच्याकडे इलेक्शनचा माहोल काय इकडे? काय नाही काय नाही महेश शिंदे. हा? महेश शिंदे दुसरं नाव लोक घेतच नाहीत. अपक्ष पण असतील की तुमच्याकडे? शशिकांत शिंदे बी आहेत की. होय की? होय. हा? काय म्हणता? काही नाही काय नाही. पण आता बोललात की तुम्ही. बरं मला सांगा, सरकारने तुमच्याकरता काही केलं की नाही? केलं की भरपूर केलं, काय केलं? भरपूर केलं. काय मिळालं? काय आता बहिणीचं मिळतंय, सगळ्याच मिळतंय. बहिणीचं मिळतंय तुम्हाला? हो, सुविधा होत्या त्या. हा, आणखीन काय व्हायला पाहिजे? बरोबर. हळद काय पाकिट लावलं? 60 रुपये 60 रुपये का? बाजारात आपलं इथं आणायचं छोट्या गोष्टी. घरचे. हो, घरचा माल आहे. वाटे हो, वाट्या बिटी नाही, घरचा माल आहे. घरचा माल आहे का? हो. घरचा माल केलं. बरं, काय इथे इलेक्शनला कोण उभं आहे काय माहिती? ते काय आपल्याला माहित नाही. आमदार कोण कोण उभं तुमचे? कोण काय ते काय माहित नाही हा, आपल्याला. बरोबर. आम्ही शेतीत काम करतो, हा, काय तसलं बघत नाही आम्ही. हा. ते कोण उभं कोण काय, कोण येणार कोण जाणार त्यावेळेस कळणार आम्हाला. बर. आपली 2 वेळची रोजीरोटी बरी. हा, काय माऊली? काय नाही कुठले? इथले कोरेगावचे कोरेगावचेच का? काय मग कोरेगावचा विकास झाला काय? झाला की होय. काय झालं? की बाकीचं काय नाही आहे आपलं व्यवस्थित. होय आपण का? काय राजकारणात लय नसतो. शेती आहे काय? शेती आहे गावी. पांधन रस्ते वगैरे तुमच्याकडे? हा? पांधन रस्ते, नाही नाही तसलं काय नाही. शेतीपर्यंत रस्ते वगैरे काय? नाही तसलं पण नाही. रस्ते व्यवस्थित आहेत का तुमच्याकडे? आहेत. आहेत का? कोण आहे आता पुन्हा निवडून कोण येतं इकडे? ते तसं काय सांगतात आम्हाला त्यातलं काय कळत नाही. त्यातलं काही कळत नाही. पण ते म्हणलं बा, जे आम्हाला गरजेपोटी आमच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या मिळालेल्या आहेत. तर म्हणजे फक्त जाता काही थोडक्यात आपण मतं घेऊयात. नेते नमस्कार. हा, काय चाललं? काय चाललंय? बाजार, आठवडे बाजार, दुकान चालू आहे आपलं. होय का? काय भाजी भाव लावली? काय भाजी काय आता सगळी तीज आहे भाजीला. होय का? हो, इलेक्शन जवळ आलं की त्यामुळे तीज वाढली. आता इलेक्शन जवळ आलं तर हो, मग काय भाजीला आता उठाव. काय हा? पैशाचा बाजारच चालतो ना इलेक्शन म्हणले की. होय का? त्यामुळे सगळ्यालाच तीज आली. सगळ्यालाच तेजी आली तेजी आली. असेल. बरं चला, असो. ती तेजी काय आता हा सगळा आपण म्हणूयात की बातो ही बातो में आहे. हा. म्हणजे 2 शब्दांमधल्या बरोबर. गोष्टी त्या. चेष्टेचा भाग झाला. चेष्टेचा भाग झाला तो. काय सध्या इथं कोण तेजीत आहे? इथं सध्या एकच महेश शिंदे. बर, दुसरं कोणीच नाही. कोण नाही. शशिकांत शिंदे 2 टर्म होती की त्यांना पुन्हा संधी द्यायला पाहिजे? नाही, पण काम पाहिजे ना. काम पाहिजे असं. काम त्यांनी कसं असतं, केलं. आज जनतेसमोर जाताना तुमच्याकडे आरसा पाहिजे. हा, काय तुम्ही काय म्हणून जाणार जनतेसमोर? बरोबर काय केलं म्हणून जाणार तुम्ही? बरोबर. आज गेल्या 5 वर्षापासून महेश शिंदे पहिले 2.5 वर्ष त्यांचे कोरोना काळात गेले. हा. कोरोना काळात कमीत कमी हजारो पेशंट त्यांनी चांगले केले, सेवा केली त्यांची, हा, निस्वार्थीपणे सेवा केली. त्याच्यानंतर राहिलेल्या 2-2.5 वर्षात संपूर्ण मतदारसंघाचा चौफेर विकास केला. ते शिंदेबरोबर गेले असं म्हणतात लोक. नाराज जाऊ दे ना, काय फरक पडतोय? पण विकास केला असं. विकास महत्वाचा. लोकांना काय अपेक्षित आहे? बरोबर. कोण कुणाबरोबर जातं याच्याविषयी काय घेणं त्यांना? बरोबर. लोकांना अपेक्षित आहे विकास. विकास मंडळी, तर विकास महत्वाचा आहे. विकास हा झालाच पाहिजे आणि विकासातच आपण बघतो की मतदार हा आपला कौल ठरवतो. त्यामुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातला हा सगळा कौल आपण जाणून घेतला, एकूण लोकांचा मूड जाणून घेतला आणि या मूडमधनं आपल्याला कळालं की हो, कामं झाली आहेत, होतात, झाली पाहिजे, आवश्यक आहे. चला, यानंतर जातोय मी माझे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांच्याबरोबर माझ्या शोच्या चौकटीत, जिथं असतील सत्ताधारी, जिथं असतील विरोधक, विकासाचे वेगवेगळे दावे केले जातील, ज्यावरती मोठी चर्चा होईल, धमासार असेल आणि त्यातनं आपल्याला कळेल एकूणच मूड महाराष्ट्राचा. तर मंडळी, बाजारपेठेत आपण जनसामान्यांशी संवाद साधला. म्हणजे मी आहे छत्रपतींची राजधानी म्हणवणाऱ्या म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात इथली लढत अत्यंत रंजक आहे. इथे पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर समोरासमोर दोन दिग्गज उभे टाकलेले आहेत. विद्यमान आमदार महेश शिंदे यांना पुन्हा एकदा महायुतीकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर महाविकास आघाडीकडनं तुतारी हाती घेऊन शशिकांत शिंदे हे मैदानात उतरलेले आहेत. यापूर्वीचे 2 टर्म इथे आमदार होते. त्याच्यामुळे मला जाणून घ्यायचंय की दोन्हीही आमदार म्हणजे माजी आमदार असं मी म्हणणार नाही कारण ते विधान परिषदेत पण आहेत, त्यांनी काय जनतेकरता काम केलं आणि यांनी देखील जनतेकरता काय काम केलेलं आहे. अर्थात माझा पहिला प्रश्न असणार आहे, नेते मला थेट सांगा, पहिलीच टर्म त्यांना मिळाली बरोबर 5 वर्षाची, त्यामध्ये 2 मिनिटाची वेळ देतो, त्यामध्ये त्यांनी केलेली अशी कोणती विकास कामं आहे किंवा जनतेचा असा कुठला प्रलंबित प्रश्न होता जो सुटला आणि ज्याने जनतेला फायदा झाला? सर्वप्रथम महेश शिंदेचा कोरेगावशी संबंध, या मतदारसंघाशी संबंध पहिल्या इलेक्शनच्या आधीपासून त्यांनी जवळपास 2-2.5 वर्ष ठेवलेला होता. त्यावेळेला कोरेगाव नगरपंचायत ही मुळात राष्ट्रवादीकडे होती, पण तिथे काही मतभेद झाले. आमचे राजाभाऊ बर्गे त्यावेळेला अध्यक्ष होते, त्यांना काही फारसं काम करून दिलं नाही आणि मग त्यातनं ते विभक्त झाले. त्यावेळेला तेव्हापासून महेश शिंदेंनी या कोरेगावच्या नगरसेवकांना सहकार्य करायला सुरुवात केली आणि खरं तर त्यावेळेला ते कुठल्याही पदावर नव्हते, आमदार नव्हते. सांगतो तिथनं सुरुवात झाली, तिथनं कामाची सुरुवात झाली. म्हणजे ती कामं आमदार नसतानापासून त्यांनी सुरुवात केली. एक गोष्ट, एकदा ते नगरपंचायतीला ज्या वेळेला मागच्या इलेक्शनला उभे राहिले सगळ्यात जास्त मतं ह्या कोरेगावनं दिलीत. कोरेगावनं जवळपास 2,500च्या आसपास लीड दिलेलं आहे बरोबर आणि ते आपले पूर्वीचे जे आमदार होते त्यांच्या विरोधात. आता कोरेगावमध्ये जवळपास आज कोरेगावमध्ये बघताय ना तुम्ही तर कोरेगावमध्ये प्रत्येक रस्त्याला डांबरीकरणच्या ऐवजी पूर्ण कॉन्क्रिटीकरण केलं. नंबर 1 म्हणजे 25 वर्ष इथनं पुढं पुन्हा नगरपंचायतीला रस्त्याचा खर्च 0. एक आहे. गटर वगैरे सगळी व्यवस्थित केली की जेणेकरून कोरेगावमध्ये कुठेही गटरामध्ये पाणी साठत नाही, सगळीकडे पाणी निघून जाते. 2 त्याच्यानंतर कोरेगावमध्ये एक कुठं गाव हे वरचं गोळेवाडीमध्ये एक हे बांधायचं चाललंय, तिथे एक प्रपोजल आहे, एक स्टेडियम बांधायचं. त्याच्यानंतर मॅपकोचे तिथं पण एक दुसरं स्टेडियम तयार होते. परत आमचा जो कोरेगावचा जो ओढा आहे तो ओढा पूर्ण असा घाणेरडा वगैरे होता, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आता चालली आहे. त्याच्यामध्ये गार्डन वगैरे असे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी होत आहेत की ज्या बघितल्यानंतर ती खरं तर ते बघण्यासाठी बाहेरनं लोक बघायला येतील अशी परिस्थिती त्यात एक आहे. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट कोरेगावचा जो परिसर आहे जिथं घर शेती वगैरे आहे तर त्या लोकांना रस्त्याचा फार मोठा प्रश्न होता. तर तिथं कुठं कुठं पाण्यानं रस्ते पण केलेले आहेत. ते त्यासाठी महेशराव शिंदेनी स्वतःच्या पदरच्या पैशातनं म्हणजे त्यांना जो पगार मिळतो आमदारकीचा ते सगळे पैसे त्यांनी त्यात गुंतवलेले आहेत. म्हणजे त्यांनी कामं केली असं तुमचं? खूप कामं केली. चला नाही ते बोला, त्यांनी जे विकास कामांचे दावे केले ते तुम्हाला पटतात का? काय म्हणणं आहे तुमचं? सर्वप्रथम या ठिकाणी IBN लोकमत या कोरेगाव शहरामध्ये आले त्याबद्दल IBN लोकमतचे मी न्यूज 18 लोकमतचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आज या ठिकाणी एक मिनिट काय बोलायचं नाही, त्यांनी काय बोललं नाही, तुम्ही काय बोलायचं नाही. मी बाकीचं काय बोलण्यापेक्षा आमचे आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी पाठीमागच्या 10 वर्षापासून ते होते आमच्याकडे आमदार, त्यांनी काय केले ह्याबद्दल मी सांगतो. सर्वप्रथम शशिकांत शिंदे साहेबांनी या 10 वर्षामध्ये जी अतिशय ठोस पद्धतीनं जी कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये प्रशासकीय जे मेडिकल सातारचं कॉलेज झालेलं आहे त्याला प्रशासकीय मान्यता शशिकांत शिंदे साहेबांच्या कालखंडामध्ये आलेलं आहे. कृष्णा खोऱ्याचा जो प्रकल्प होता ते ज्यावेळेला शशिकांत शिंदे जलसंपदा मंत्री होते त्यावेळेला त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी त्याच्यावरती पहिल्यांदा पैसे टाकण्यात आले. त्याच्यानंतर कोरेगाव शहरामध्ये जी आता सुसज्ज प्रशासकीय इमारत आहे ती प्रशासकीय इमारत सुद्धा शशिकांत शिंदे साहेबांच्या मुळच त्या ठिकाणी झाली आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्याला मान्यता मिळाली. त्याच्यानंतर कोरेगाव शहरामध्ये जो जनावरांचा सुद्धा दवाखाना आहे सुसज्ज, सातारा जिल्ह्यातला सर्वात मोठा जनावरांचा सुसज्ज दवाखाना आहे तो सुद्धा शशिकांत शिंदे साहेबांनी केला. त्याच्यानंतर केविडच्या कालखंडामध्ये जे जीवनदायी म्हणजे सर्वात महत्वाची जी योजना ठरली आणि ज्या ठिकाणी सर्वांना गेल्यानंतर ज्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सर्वांना आराम मिळाला असं सिव्हिल हॉस्पिटल शशिकांत शिंदे साहेबांच्या काळात झालेलं आहे. त्याचबरोबर कोर्टाची इमारत शशिकांत शिंदे साहेबांच्या काळात झालेली आहे. याचबरोबर कोरेगाव शहराच्या आसपासचे असलेले सर्व प्रकारचे जे तालुक्यातले असतील खेडोपाडीचे असतील सर्व
हे जे रस्ते असतील, गल्ली नाल्यातले रस्ते असतील, ते सुद्धा शशिकांत शिंदे साहेबांनी केलेले आहेत. आता याच्या जे कटापूरच्या योजना सुद्धा शशिकांत शिंदे साहेबांनी केलेल्या आहे. हे सर्व कशा पद्धतीने केलेलं आहे की ज्या वेळेला शशिकांत शिंदे ज्या वेळेला आमदार दोन्ही वेळेला होते, त्यावेळेला सर्व आमदारांना निधी हा एकसारखा मिळत होता. त्यावेळेला निधीची कमतरता असायची. आत्ताच्या कालखंडामध्ये विद्यमान आमदारांना पाहिजे एवढा भरपूर निधी मिळतो. परंतु सातारा जिल्ह्यातल्या शिवेंद्र महाराज असतील, बाळासाहेब पाटील असतील, जयकुमार गोरे असतील, यांना निधी मिळालेला नाही. मग यांना आता जर का समजा त्यांना निधी मिळाला नाही आणि ह्यांना निधी मिळाला, यांनी कामे केली, आम्ही मान्य करतो, काय हरकत नाही. परंतु शशिकांत शिंदे साहेबांनी परंतु जेवढा निधी शशिकांत शिंदे साहेबांना मिळत होता, तेवढ्या निधीची शशिकांत शिंदे साहेबांनी जे भरीव आणि दिसणारी कामं केली आहेत. आता हा जो रस्ता सुद्धा जो झालेला आहे, जो म्हसवड पासून ते डायरेक्ट सातारापर्यंत हायवे झालेला आहे, तो सुद्धा शशिकांत शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे. आता जर का समजा तो सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे. आता हा निधी जर का समजा त्यांना जास्त मिळाला, तर ते कशामुळे मिळाला, का मिळाला, ते कशाचं फलित आहे, हे आम्ही बोलायची कारण नाही. हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. त्याचं कारण एकच आहे, काय आहे? चला, तुमच्यापैकी कोणाला सामान्यांना मत मांडायचंय? विकासाचे जे मुद्दे त्यांनी मांडले, यांनी मी येतो तुमच्याकडे येतो. नाही, अजिबात नाही, घोषणाबाजी नकोय. हा, की आम्ही रस्ते केले, आम्ही अमुक केलं, आम्ही या गावाला रस्ता जोडला, आम्ही त्या गावाला रस्ता जोडला. साहेब, जी लाडकी बहीण जी योजना आणली, ती दाजीला रस्त्यावर देशोधडीला लावणारे आणली. 1,500 दिले, तेल वाढवले, आता 100चे स्टॅम्प बंद केले. सगळे देशोधडीला लावणारे निर्णय आणि योजना आहे. मला सांगा नेते, जी मोलमजुरी करणारी बाई आहे, तिला 1500 रुपयाचं मोल नाही का? निश्चित आहे, परंतु तिला फायदा झाला नाही का? नाही, फायदा झाला, पण तोटाही त्याच्या डबल झाला ना साहेब. बरं, ठीक आहे, आपण चर्चा करू. माझा पहिला मुद्दा आहे, मी पहिल्या मुद्द्याला हात घालतो, ज्याने मी सुरुवात करतोय. माझा पहिला मुद्दा आहे पाण्याचा. या मतदारसंघाच्या नशिबी पाण्याचं अरिष्ट जे आहे ते काही वर्षांपूर्वी कायम होतं. पण इथला पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापासून तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाण्यापर्यंतचा प्रश्न हा सुटला आहे का? विद्यमान आमदारांनी महेश शिंदेंनी कृष्णा खोरेवरती ते उपाध्यक्ष, त्याच्यामुळे अर्थात अपेक्षित होतं त्यांनी काम करावं. त्यांनी त्यावरती काय काम केलं? कोण बोलणार? बोला. पाण्याचा प्रश्न सुटला का? पाण्याचा प्रश्न हा खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की कोरेगाव मतदारसंघाचा उत्तर भाग ज्या राष्ट्रवादी पक्षानं शरद पवार गट आत्ताचा जो समोरचा आहे, वसना वागनाचा जो गाजावाजा करून इथं नारळ फोडली गेली, तो 6 इंच पाईपलाईन मधून अख्ख्या भाडळे खोऱ्याचा पाणी प्रश्न मिटवायचा ह्यांनी स्वप्न बघितलं. आज सुद्धा आमच्या शेतात 6 इंचाची पाईप आहे आणि हे अख्ख्या मतदारसंघातल्या उत्तर भागाचा ह्यांनी म्हणजे हा सगळा खोटा प्रयत्न केलाय. आमदार महेशदादांनी सगळ्यात पहिल्यांदा शासकीय ह्याच्यातून ही योजना फेल गेलेली आहे हे शासनाकडून लिहून घेतलेलं आहे आणि ती फेल गेलेली योजना आहे आणि त्यांनी आता परत नवीन योजना मंजूर केलेली आहे. राहुल बोला, तुम्ही बोला. पाण्याचा प्रश्न सुटला का तुमच्याकडचा? खऱ्या अर्थानं आमदार महेशदादा शिंदे साहेबांच्या माध्यमातून कोरेगाव तालुका असेल, खटाव तालुक्याचा विषय, ह्या मतदारसंघाचा विषय आमदार महेशदादा शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुटलाय असं मी सगळ्यांसमोर सांगू इच्छितो. कारण साहेबांनी 2.5 TMC पाणी ह्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मंजूर केलं आणि खऱ्या अर्थानं कोरेगाव, खटाव आणि सातारा ह्या मतदारसंघातली जी कायम दुष्काळी गाव होती त्यांचा दुष्काळ पुसण्याचं काम आमदार महेशदादांच्या माध्यमातून पूर्णपणे झालेलं आहे. आगामी काळामध्ये ह्या योजनेसाठी 2,500 कोटी रुपये आमदार महेशदादा शिंदे साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत आणि पुढच्या भविष्य जर आमच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं खऱ्या अर्थानं उज्ज्वल करायचं असेल तर आमदार महेशदादांच्या माध्यमातून उज्ज्वल होईल आणि परत त्यांनाच आम्ही आमदार करण्याचा निर्धार आम्ही कोरेगाव मतदारसंघातल्या लोकांनी केलेला आहे. तुम्ही 2.0चा दावा करताय, बरोबर. मी येतो तुमच्याकडे. हा, बोला नेते. आमच्या सातारा तालुक्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जो भाग आहे ते 6 गावं, त्या 6 गावांना झे कटापूर योजनेतून पाणी उचललं आणि ते पाणी 2276 हेक्टर एवढा एरिया ओलिताखाली आणला. त्यात कोणती गाव येतात? ती निगडी येतं, देगाव येतं, राजेवाडी येतं, धनगरवाडी येतं, वरणी येतं. अशी कामं ओलिताखाली आणण्याचं काम हे आमदार महेशदादांनी केलं. पाण्याचं श्रेय कोणाचं? महेशदादांचंच. परंतु ह्यातला एक विषय,
पण जे पाटबंधारे मंत्री होते त्यांनी सांगलीला पाणी विकण्याचं नियोजन केलं आणि आमच्या आमदारांनी इथल्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला. हेच फरक आहे फक्त. ठीक आहे, चला कोण नेते बोलते? हा येतो. हा मी पाडळे खोऱ्यातून आहे. महेशदादा शिंदेंनी आमच्या धनगरवाडी गावामध्ये जे बाळूमामांचं मंदिर आहे त्या मंदिराच्या इथे 1 ते 1.5 वर्षापूर्वी असं भाकीत केलं होतं की मी बाळूमामांना जलाभिषेक करेन म्हणून पाणी आणून. तर त्याला आता जवळजवळ 2 वर्ष झालेली आहेत, कुठल्याही प्रकारचं पाणी आलेलं नाही. आणि जे लोक वल्गना करतात की वसना वांगणाचं जे पाणी आहे ते जांब, शेंदूरजणे आणि आजूबाजूच्या इतर गावांना जाऊन विचारा की ज्यांच्यामध्ये कधी पाणी प्यायची समस्या होती ते लोक आज करोडो रुपये छापून बसलेले आहेत फक्त शेतीच्या उद्देशातून. आणि त्यांनी टोमॅटो वगैरे यासारख्या शेतीची अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन लावून आता शेती करत आहेत. मग याच्यामध्ये महेश शिंदेंनी कुठेही पाणी आणलेलं नाही. जर त्यांनी एक गोष्ट याच्यामध्येही बोलली गेली होती की 84 गावाच्या ग्रामपंचायतींना इथे एक मीटिंग लावून त्या तिथल्या सगळ्या सरपंचांना बोलवून त्यांनी असं म्हटलं होतं की भाडळे गावाचा धरण आम्ही सगळ्यात पहिल्यांदा भरून घेऊ आणि इतर ठिकाणी पाणी पोचवू. परंतु जे पाणी सोडलं गेलं ते फक्त 15 दिवसामध्ये पाणी बंद झालेलं आहे. म्हणजे कुठेही पाण्याचं आश्वासन फक्त कागदापुरतंच आहे. ठीक आहे, चला नेते, पाण्याबद्दलचा जो दावा त्यांनी केला, हा बोला, काय म्हणणं आहे तुमचं? त्यांचं म्हणणं आहे पाणी त्यांनी आणलं, योजना त्यांनी पूर्ण केली. कोरेगाव तालुक्याचा किंवा कोरेगाव मतदारसंघाचा खटावचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा वसना वांगणाचा प्रश्न असेल, हा खऱ्या अर्थानं 95चं युती शासन जेव्हा सत्तेवर आलं त्यावेळी बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उदात्त हेतू ठेवून कृष्णा खोऱ्याची स्थापना करून जे काटापूर योजनेची सुरुवात केली. त्या योजनेतून खटावला 2 TMC पाणी 4 महिन्यात जे पुराचं पाणी ऍक्सेस होतं ते पाणी देण्याच्या संदर्भात जो लवाद आहे त्या नुसार सुरुवात झाली. जे वसना वांगणाचे जेव्हा पाणी पडलं, प्रत्यक्षात पाणी जेव्हा वरात लोकांच्या खेळायला लागलं तेव्हा ह्यांचे आमदार भारतात होते का विचारा, तेव्हा भारतात होते का विचारा, बाकीचं राहू द्या. आणि हे जे पाणी ह्यांना 2 देतो, त्यांना 4 देतो, ह्यांना 10 देतो. धरणात पाणी 2 धरणात पाणी 13 TMC, त्यातलं 2 TMC पाणी एक TMC पाणी बाष्पीभवन होतं आणि 1 TMC पाणी डेड स्टॉक म्हणून हे 2 TMC पाणी सरकारला दाखवण्यात येतं वर की हे 2 TMC पाणी शिल्लक आहे. आणि त्यातून जो पाहुण्यारावळ्याचा संबंध आमचे खटाव तालुक्यात आणि वाढले भागात आहेत त्यांच्याशी भांडणं लावायचा प्रयत्न पाण्याचं श्रेय कोणाचं? पाण्याचं श्रेय काय आहे सांगतो तुम्हाला की आत्ताचे जे विद्यमान आमदार महेश शिंदे जे आहेत ह्यांनी त्या योजनेचं नाव बदलण्यापलीकडं, झे कटापूर योजनेचं नाव बदलण्यापलीकडं त्यांचं त्यात काहीही श्रेय नाही. त्यांनी काय केलं, त्यांनी तो ज्या वेळेला महेश शिंदे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत होते त्याच वेळेला ह्यांनी भाजपचा कासोटा धरून त्या योजनेचं नाव मोदीजींच्या गुरु लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना असं नाव केलं. काय नाव केलं म्हणून त्याने काय फरक पडला नाही. असे आमच्या भागात जवळजवळ 800 कोटी 2500 कोटी, आता बी 2500 कोटीचा 2300 कोटीचा बॅनर लागला होता. कितीतरी वेळेला साखर जिलेबी वाटली गेली. त्या योजनेचं 95% काम हे शशिकांत शिंदे साहेब जलसंपदा मंत्री होते त्यावेळेलाच पूर्ण झाले. त्याच दुसरा टप्पा असा सांगतो की मी विसापूर गावचा रहिवासी आहे. आमच्या म्हणजे नेर धरण हे समुद्र सपाटीपासून ज्या उंचीवर आहे त्यापासून खाली आमची गाव आहेत. म्हणजे ग्रॅव्हिटीनं आम्हाला पहिल्यांदा पाण्याचा अधिकार, पाण्याचा सर्वे आमच्या विसापूर पासून असा सिद्धेश्वर कुरवली म्हणजे जो जयकुमार गोरे साहेबांचा मतदारसंघ आहे त्या भागाकडे पाणी पहिल्यांदा गेलं पाहिजे होतं. पण राजकीय आकसापोटी आत्ताच्या आमदारांनी त्यांच्या आध्यात्मिक गुरूंची शपथ घेऊन सांगायचं की राजकीय आकसापोटी त्यांनी ते पाणी मूळ डिस्कळकडं काहीही संबंध नसताना कुठल्याही गोष्टीचा काय नाही. आता म्हणतात ना 2 TMC पाणी विकलं, ते आमचे मित्र म्हणले आता 2 TMC पाणी विकलं. असं पाणी विकता येतं का कुठल्या आमदाराला किंवा कुठल्या म्हणजे कुठलाही सरकारमधला भाग असेल त्याला पाणी विकता येतं? पाणी कोणी आणलं? पाणी हे शशिकांत शिंदे साहेबांनी आणलं. आणि बघा 2 TMC पाणी जे आहे 2 TMC पाणी आहे ते येणार आहे का नाही ते जनतेला कळल. ती भूल आहे का थाप आहे ते आता जनतेला कळल. बोला नेते, द्या उत्तर, काय म्हणणं आपलं? 2 TMC पाणी हे महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्याचं हे शासन आदेश आहे इथं.
आणि ह्या शासन आदेशानुसार ह्या मतदारसंघामधील खटाव तालुक्यातील 72 गावे आणि क्षेत्र सर्वसाधारण 23,353 हेक्टर क्षेत्र त्यानंतर कोरेगाव तालुक्यातील 34 गावे आणि 75,048 हेक्टर क्षेत्र, त्यानंतर सातारा तालुक्यातील 6 गावे 2277 हेक्टर क्षेत्र ह्या सिंचनाखाली येत आहे. आणि खरं सांगायचं झालं तर हे पूर्ण क्षेत्र आमदार महेशदादा शिंदे साहेब जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे असताना सुद्धा त्यांना जे जमलं नाही तालुक्या ह्या मतदारसंघासाठी एकही थेंब पाणी मंजूर करता आलं नाही. परंतु यांनी कोणतंही धरण न बांधता जलफेर नियोजनाचा आराखडा मंजूर करून घेतला आणि त्या माध्यमातून ह्या मतदारसंघाला 2.5 टीएमसी पाणी मंजूर केले. आणि नुसतं फक्त मंजूर केलेलं नाही, आरावाडी धरणामध्ये 2012ला मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीत असताना खासदार शरद पवार हे कृषी मंत्री होते आणि त्यांच्या हस्ते तिथं नारळ फोडला आणि 2.5 कोटी टाकून त्या धरणात पाणी सोडायचा विषय त्यांनी घेतला. परंतु 2.5 रुपये त्या धरणामध्ये पाणी सोडण्यासाठी मिळाले नाहीत. परंतु आता महेशदादांच्या माध्यमातून सदर योजनेचं काम पूर्ण आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्या धरणामध्ये पाणी पडतंय. ही आमच्या उत्तर कोरेगावच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बातमी आहे. ठीक आहे नेत्या बोला. हा येतो येतो घेतो उत्तर घेतो. मगाशी आमचे मित्र म्हणाले की उत्तर घेतो. मगाशी आमचे मित्र म्हणाले, एक मिनिट ऐका की ऐकून घ्या काय घोषणा द्यायची असेल तर आता देऊन घ्या. मगाशी आमचे मित्र म्हणाले की ज्यावेळेस विरोधी सदस्यांनी या ठिकाणी पाणी योजना आणली त्यावेळेस ते भारतात होते का? मला असं म्हणायचंय, कोविडचा काळ होता, संपूर्ण भारत हादरला होता, त्या काळात हे इथले आमदार दाढी वाटून कुठे गेले होते? ज्या वेळेस या ठिकाणी आज या ठिकाणी हा कार्यक्रम इथं होतोय, आज ज्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम घेताय त्या ठिकाणी इथं कोविडचं महासेंटर उभं होतं. 28,800 रुग्णांना बरं करण्याचं काम सन्माननीय महेशदादा शिंदे यांनी या ठिकाणी केलेलं आहे. स्वतःच्या खिशातल्या 11 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. त्यावेळेस सत्तेत असून सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निधी या कोविड सेंटरसाठी मिळालेला नाही. या ठिकाणी स्वतः खर्चातून या ठिकाणी कोविडचे पेशंट बरे केलेले आहेत आणि घरी पाठवले. पाण्याचा मुद्दा काय म्हणणं पाण्याबद्दल? पाण्याच्या मुद्द्याबद्दल सांगायचं जर म्हटलं तर जिहे काटापूरची योजना जी 38 कोटीची होती ती बंद पडली होती. त्याच्यानंतर या ठिकाणी सन्माननीय 95 नंतर या ठिकाणी मंत्री आमचे हे झाले, काय त्यांचं ज्या वेळेला नाही 95ची ही युतीची योजना होती. 95च्या युती सरकारच्या नंतर सलग 3 टर्म म्हणजे 15 वर्ष या ठिकाणी शरद पवार गठीत असलेल्या महाविकास आघाडीचं सरकार होतं, पण त्यांना ती योजना पूर्णत्वास नेता आली नाही. माननीय आमदार महेशदादा शिंदेंनी त्यावेळेला जलसंपदा मंत्री असलेले महाजन साहेबांना या ठिकाणी बोलावलं. मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 350 कोटीपेक्षा जास्तचा निधी आणला आणि जे कोरेगावचाच असलेला एक भाग की जो खटाव सारखा दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी पाणी नेण्याचं काम केलं. ती सुद्धा आपलेच भाऊबंद आहेत, भारतातलीच लोक आहेत, त्यांना सुद्धा पाणी मिळण्याचा हक्क आहे. तो मिळवून देण्याचं काम महेश शिंदे साहेबांनी केलं. ठीक आहे, चला नेते फायनली सांगू द्या मला, त्यांच्याकडे जायचंय. हा 2 टीएमसीचा जो काय मुद्दा उपस्थित होतोय, आता 2 टीएमसी पाणी विरोधकांना जर बघायचं झालं तर आता पुढच्या आठवड्यामध्ये आरवाडी धरणामध्ये या तुम्हाला समोर पाणी पडलेलं दिसेल आणि शासन निर्णयाप्रमाणे 2 टीएमसी पाणी हे आपल्याला मिळालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं, मगाशी त्यांनी एक मुद्दा घेतला होता की ह्या योजनेला नाव लक्ष्मणराव इनामदार नाव देण्याचे कारणच एक आहे की आता सदरची जी हे कटापुरी योजना ही केंद्राकडे सोपवलेली आहे आणि केंद्राच्या माध्यमातून सदरचा निधी ह्या योजनेस मिळतोय. त्यामुळं निश्चितपणे पुढची 4.5 वर्ष केंद्रामध्ये हे मोदी साहेबांचं सरकार असणार आहे आणि त्या माध्यमातून ह्या कोरेगाव तालुक्याचा इंच ना इंच जमीन भिजली जाणार आहे. त्यामुळं निश्चितपणे आमदार साहेबांनी जो निर्णय घेतला आणि लक्ष्मणराव इनामदार योजनेचं नाव दिलं आणि त्यामुळं करोडोचा निधी, हजारो कोटी किती निधी आणला तुमच्या आमदारांनी? आमच्या आमदारांनी आता 2,500 कोटीचा निधी ह्या मतदारसंघासाठी आणलेला आहे. 2,500चा निधी, चला आकडा लक्षात ठेवा, 2,500चा. 95ची ही युतीची योजना होती. 95च्या युती सरकारच्या नंतर सलग 3 टर्म म्हणजे 15 वर्ष या ठिकाणी शरद पवार गठीत असलेल्या महाविकास आघाडीचं सरकार होतं, पण त्यांना ती योजना पूर्णत्वास नेता आली नाही. माननीय आमदार महेशदादा शिंदेंनी त्यावेळेला जलसंपदा मंत्री असलेले महाजन साहेबांना या ठिकाणी बोलावलं. मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 350 कोटीपेक्षा जास्तचा निधी आणला आणि जे कोरेगावचाच असलेला एक भाग की जो खटाव सारखा दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी पाणी नेण्याचं काम केलं. ती सुद्धा आपलेच भाऊबंद आहेत, भारतातलीच लोक आहेत, त्यांना सुद्धा पाणी मिळण्याचा हक्क आहे. तो मिळवून देण्याचं काम महेश शिंदे
साहेबांनी केलं. बरं, ठीक आहे. चला नेते फायनली सांगू द्या मला, त्यांच्याकडे जायचंय. हा, 2 टीएमसीचा जो काय मुद्दा उपस्थित होतोय, हा 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 आता 2 टीएमसी पाणी विरोधकांना जर बघायचं झालं तर आता पुढच्या आठवड्यामध्ये आरवाडी धरणामध्ये या तुम्हाला समोर पाणी पडलेलं दिसल आणि शासन निर्णयाप्रमाणे 2 टीएमसी पाणी हे आपल्याला मिळालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं, मगाशी त्यांनी एक मुद्दा घेतला होता की ह्या योजनेला नाव लक्ष्मणराव इनामदार नाव देण्याचे कारणच एक आहे की आता सदरची जी हे कटापूर योजना ही केंद्राकडे सोपवलेली आहे आणि केंद्राच्या माध्यमातून सदरचा निधी ह्या योजनेस मिळतोय. त्यामुळं निश्चितपणे पुढची 4.5 वर्ष केंद्रामध्ये हे मोदी साहेबांचं सरकार असणार आहे आणि त्या माध्यमातून ह्या कोरेगाव तालुक्याचा इंच ना इंच जमीन भिजली जाणार आहे. त्यामुळं निश्चितपणे आमदार साहेबांनी जो निर्णय घेतला आणि लक्ष्मणराव इनामदार योजनेचं नाव दिलं आणि त्यामुळं करोडोचा निधी, हजारो निधी, किती निधी आणला तुमच्या आमदारांनी? आमच्या आमदारांनी आता 2,500 कोटीचा निधी ह्या मतदारसंघासाठी आणलेला आहे. 2,500चा निधी, चला आकडा लक्षात ठेवा, 2,500चा निधी पाण्यासाठी. आज कोरेगाव तालुक्यात पाण्याचाच प्रश्न 2 टीएमसीचा असं काही नाही, पण आमदार साहेबांनी लक्षात घेऊन कोरेगाव तालुक्यातील सगळी दळणवळणाची सगळी कामे असतील, पहिलं असेल डांबरीकरणाची पाणी 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 आज आतापर्यंत बोला आतापर्यंत कोरेगाव शहरात असेल पाण्याची 67 कोटीची स्कीम ही आमदार महेश शिंदे साहेबांच्याच माध्यमातून चालू झालेली आहे. तसेच आतापर्यंत 10 वर्ष पहिले इथं शशिकांत शिंदे साहेब आमदार म्हणून होते, त्यांनी साधा वड्यावर खडा सुद्धा टाकला नाही. तसं आमदार महेश शिंदे साहेबांनी 67 कोटीची स्कीम आणून नुसती आणली नाही तर प्रत्यक्षात आता काम चालू झालेलं आहे. आणि स्वतःची जी कटापूरमध्ये 2,000 स्क्वेअर फूट पाण्यातील जागा जे विरोधक गेली 10 वर्ष उडकत होते त्यांना मिळणार नाही, सो खुशीनं सो खर्चानं आमदार महेश शिंदे साहेबांनी कोरेगाव शहरासाठी 2,000 स्क्वेअर फुटच कोरेगाव शहरासाठी दिली. आणि आमचा हा विरोधकांना प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षात तुम्ही कुठं वड्याला कुठल्या खडा टाकला की सिमेंटचं पोतं कुठे टाकलं की कोरेगाव शहरात कुठं विहीर काढली की आमदार महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून दाखवलं. ग्रामपंचायतीपासून नगरपंचायतीपर्यंत त्यांची सत्ता. ठीक आहे, हा बोला. माझा महत्वाचा प्रश्न ऐका, महत्वाचा प्रश्न की आता बोललो नव्हतो मी, 2 टीएमसी जे पाणी देणार आहेत ते पाणी कुठलं एवढंच फक्त सांगावं त्यांनी. धरणाची उंची वाढवणार आहेत, धरणात पुन्हा पाणी आणणार आहेत, काय नेमकं करणार आहेत, आणि किती तारखेचा आहे तो, आणि ह्या पाण्याची विभागणी कशी आहे तेवढं त्यांनी स्पष्ट करावं. नेते बोला. कोरेगाव शहराबद्दल सांगतायत की कोरेगाव शहरातलं पाण्याची स्कीम आणली. आज कोरेगाव शहराला सणासुदीला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, विषयुक्त पाणी लोकांना प्यायला देतात. ज्या 40,000 लोकांना यांना पाणी देता येणार, ही 2 टीएमसी पाणी काय देणार आहेत? ठीक, चला थोडक्यात हा बोला. हा थोडक्यात 2 टीएमसीचा जो गववा करताय तो 2 टीएमसी कोणाचा आहे? जी म्हणतात पाणीदार आमदार, ज्या वेळेस कोरेगावाला इथं बुड धुयाला पाणी नव्हतं आणि कोरेगावच्या बोडाखालनं पाणी दुसऱ्या भागात जात होतं खडा मांडला, त्यावेळेस ही कुठे होती? 2 टीएमसी पाणी ही 1995 साली युती सरकार होतं, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ते जे कटापूर योजना ही त्यावेळेस करण्यात आली. त्यावेळेस कोरेगाव शहरासाठी 1 टीएमसी पाणी लावा जात आहे, त्यांनी त्याचा अभ्यास करावा. राखीव जे कटापूरचं पाणी कोरेगाव शहरासाठी राखीव ठेवलंय ते पाणी आता जी फेरफार केला त्यांनी लवाद बदललाय आणि ही दुसरीकडे न्यायचं घाट या सरकारनं केलंय. पाणी कोणी आणलं? तुम्ही आणलं पाणी? तुम्ही आणलं? आम्ही आणलं पाणी? तुम्ही आणलं? ते म्हणतात पाणी त्यांनी आणलं. पाणी कोणी आणलं? ग्रामीण भागातला विषय नाही, पाणी कोणी आणलं? पाणी कोणी आणलं? हा बोला पटकन. हा 2 टीएमसी पाणी राखीव ठेवलं होतं, पण पाटबंधारे मंत्री हे होते, जलसंपदा मंत्री, त्यावेळेला त्यांना ती पाणी मतदारसंघाकरता आणायचं नव्हतं, कारण त्यावेळेला दुसऱ्या वेळेला त्यांना वाटत होतं निवडून येणार आहे आणि परत ते पाणी विकणार आहे, म्हणून ती त्यांनी तसंच ठेवलं होतं. महेश शिंदे कॅबिनेट ही उपाध्यक्ष झाले आणि त्यांनी ते पाणी मतदारसंघासाठी फिरवलं. हा त्यांची शोकांतिक आहे. खोटं बोल पण रिटून बोल, याच्यापेक्षा जमा. ठीक, थोडक्यात.
बोला फटाफट बोला. फक्त एक मिनिट बोला बोला. फक्त विरोधासाठी विरोध नसावा. मतदारसंघाच्या विकासावर आपण काम करत असो. बोलून बोलून बोल बोलून मतदारसंघाच्या विकासावर जर तुम्ही काम करणार असाल तर मी उत्तर पूर्व दुष्काळी भागातनं काम करतो. तिथं महेश शिंदे साहेबांच्या माध्यमातून पिण्याच्याच पाण्याचा नाही तर शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटतोय. त्यामुळं शिंदे साहेबांच्या पाठीमागे ठामपणे राहण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. ठीक आहे. ज्यांनी पाणी आणलं ते मतदारांना दिसतंय आणि ज्यांना ते दिसतंय ते त्यांच्या बाजूने जातील. माझ्या दुसऱ्या मुद्द्याला मी हात घालतोय. माझा दुसरा मुद्दा आरोग्य व्यवस्था. या विधानसभा मतदारसंघातली आरोग्य व्यवस्था सांगा. नेते फटाफट बोला. आता आपला कार्यक्रम चाललाय जितराज मंगल कार्यालय. त्या इथं महेशराव शिंदेनी स्वतःच्या पैशातून इथं हॉस्पिटल चालू केलं होतं आणि कित्येक कोविड हॉस्पिटल चालू केलं होतं. कित्येक रुग्णांना इथं वाचवलेलं आहे. आणि एवढंच नाही, आणि त्यावेळेला समोरचे आमदार नव्हते, अजिबात येत नव्हते. कोण अजिबात नाही, ते घरी होते. नव्हते. तर महेशराव शिंदे आणि त्यांच्या घरातले इतर सदस्य सगळ्यांनी मिळून इथं काम केलेलं आहे. प्रचंड काम केलंय. 2 वेळा त्या माणसाला कोविड झाला तरी सुद्धा त्यांनी ते सोडलं नाही कधी. तेव्हा हे जे काम आहे ना, हे जीवदान देण्याचं काम शशिकांत शिंदेच्याकडे कधी झालं नाही, महेशराव शिंदेंनी केलं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात. आरोग्य, मी येतो आरोग्य या विषयाला घेऊन. आरोग्य येतो. मला सांगा त्यांचा एक मिनिट. आरोग्याचं बोलत असताना या कोरेगाव शहरात डेंग्यूनं 500 लोक आजारी पडली. ह्या 6 महिन्यात 3000 लोक डेंग्यूने आजारी पडली. या 6 महिन्यात असली कारकीर्द यांची कोरेगावात दुर्गंधी. 3000 लोक डेंग्यूनी या भारतात पडली नाही एवढी लोक डेंग्यूनी. या 6 उच्चांक झाला 6 महिन्यात डेंग्यूनी 3000 लोक या कोरेगाव शहरातली आजारी पडली. एवढे आरोग्य व्यवस्था या नगरपंचायतीच्या कालखंडामध्ये चालू आहे. आमच्या आता ज्येष्ठांनी सांगितलं की या जितराज मंगल कार्यालयात कोविड सेंटर चालू केलं होतं. कोविडचं काम त्यांनी विद्यमान आमदारांनी केलं असेल. ते काय त्यांच्या पदरच्या पैशांनी केलेलं नाही. त्याचे पैसे डीपीडीसीतून घेतलेत. आणि जो रेमडेसिवीर इंजेक्शन मध्ये जो काही भ्रष्टाचार झाला होता ना रेमडेसिवीर इंजेक्शन मध्ये, त्याची चौकशी सुद्धा व्हावी डीपीडीसी मार्फत. ठीक आहे. आरोग्य. हे बघा, सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने जे भूषण असं जिल्हा जे मेडिकल कॉलेज आहे, हे साहेबांनी त्यांच्या जलसंपदा मंत्रालयाच्या कालावधीमध्ये 40 एकर जागा त्या मेडिकल कॉलेजसाठी दिली. आणि आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने भूषण असणारं ते जे मेडिकल कॉलेज आहे हे सातारा जिल्ह्यामध्ये उभं राहिलं आणि हे सगळ्यात मोठं त्यांनी काम केलं. त्याबरोबर कोरेगाव शहरामध्ये जिथं कोविडचे रुग्ण बरे झाले ते उपजिल्हा रुग्णालयाची इमारत असेल, त्याचबरोबर अंगापूर, त्याबरोबर क्षेत्रमाहुली, पुसेगाव, त्यानंतर या लासूरने या ठिकाणच्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती आहेत, ह्या इमारती साहेबांनी उभ्या केल्या. आणि त्याचबरोबर कोविडच्या काळामध्ये चॅलेंज कोविड सेंटर उभं केलं. त्या ठिकाणी 1800 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन गेले. त्याचबरोबर साहेबांनी त्यावेळेला जे लॉकडाऊन पिरियड होता त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये हजारो जे हातावर पोट असणारे जे मजूर आहेत, कामगार आहेत, यांना कोरडा शिधा देण्याचं, त्याचबरोबर आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या देण्याचं, त्याचबरोबर इंजेक्शन रेमडेसिवीर देण्याचं, लसीकरण देण्याचं जे काम केलेलं आहे ते काम कोरेगाव मधील जनता विसरणार नाही. बरं, आमदारांनी केलं. बोला थोडक्यात. मला त्यांच्याकडे जायचं. 2 TMC बद्दल थोडक्यात सांग. नाही, मी पाण्याच्या मुद्द्याला घेऊन पुढे गेलो. आरोग्य. हॅलो, बोला. मी न्यूज 81 लोकमतला आहे ना. तुम्ही महाराष्ट्राचा महासंग्राम आणि मूळ महाराष्ट्राचा पाहताय. तुम्ही खरोखर चांगली भूमिका इथं मांडताय. आरोग्य नाही. आता इथं काही राजकीय कार्यकर्ते ते ह्यांचे आहेत, आम्ही इकडे आहे. तुम्हाला जर खरोखर मूड महाराष्ट्राचा आणि ह्या मतदारसंघाचा पाहिजे तर खऱ्या जनतेचा पहा की त्यांचा मूड कोणाकडून आहे. मी आलो जनतेत मी गप्पा मारल्या. आरोग्य ऐकून घ्या. आरोग्याविषयी बोलतोय मी.
मित्रांनो ऐकून घ्या, आरोग्याविषयी बोलतो. त्यांनी हॉस्पिटलचा मुद्दा मांडला. त्यांनी ऐका सातारच्या जनतेला, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला पूर्ण माहित आहे. ज्या वेळेला आमदारकीचं इलेक्शन झालं आणि हे मंत्रिमंडळ स्थापन झालं, त्याच्यानंतर कोरोनासारखी महाबिमारी आली आणि त्या महाबिमारीत महेश शिंदे साहेबांनी हाताचा पाळणा केला, त्यांच्या कुटुंबाने हाताचा पाळणा केला आणि जनतेची सेवा करून 28,000 रुग्ण बरे केले. आणि त्याच वेळेला माननीय शशिकांतजी शिंदे साहेब NRI कॉम्प्लेक्स मध्ये दाढी वाढवून काचेच्या घरात बसून होते आणि जनता तिथे कोरोनावर लढत होती. आणि ह्या जनतेला वाऱ्यावर सोडून NRI कॉम्प्लेक्स मध्ये दाढी वाढवून बसणाऱ्यांना आता परत एकदा NRI कॉम्प्लेक्स मध्येच आम्ही पाठवणार आहे. आरोग्य 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 सांगतो. आता मित्रांनी आमच्या सांगितल्या आरोग्याच्या गोष्टी. त्यांनी इमारती बांधल्यात त्या फक्त टक्केवारी खाण्यासाठी. सोनगाववरनं पीए इथं उरावरती आणला कॉन्ट्रॅक्टरला लुटण्यासाठी. सोनगाव जावलीतनं पीए इथं आणलं आणि ह्या इमारती फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी खायल्यात. त्यांची बांधकामं फक्त भ्रष्टाचारासाठी आहेत. या 13 वर्षात त्यांनी फक्त भ्रष्टाचार केलाय. ह्याच्या पलीकडे त्यांना काही जमलेलं नाही. कोरेगावचा विकास फक्त आदरणीय आमदार महेशदादा शिंदे करू शकतात. या ठिकाणी कोविडमध्ये नाही, त्यांनी सांगितलं वेगळा काय मुद्दा आहे तुमच्याकडे? प्राथमिक आरोग्य केंद्र तुमच्या सुस्थितीत आहे, व्यवस्थित आहे सगळं. आमचे आमदार महेशदादा शिंदे 3 वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाले. 2 वेळा पॉझिटिव्ह झाले. त्यांच्या मिसेस 2 वेळा पॉझिटिव्ह झाल्या. असं असताना त्यांनी स्वतःच्या जेवाची कधी ताईसाहेब त्यांच्या कोविड पॉझिटिव्ह झाल्या. त्या तिन्ही कुटुंबातील माणसांनी स्वतःच्या जेवाची पर्वा न करताना कोविडच्या काळामध्ये हजारो लोकांच्या जेवणाचा स्वतः असून आतमध्ये नेलं. त्यावेळेस माझा प्रश्न फक्त ह्या लोकांना एवढा आहे की ह्यांचे पांढरावाड्याचे एक सरपंच होते भोसले म्हणून, त्यांच्या आमदारांनी म्हणजे माझ्या आमदारांनी शशिकांत शिंदे साहेबांनी त्यांचा फोन उचलला नाही. त्यांचा फोन आमच्या साहेबांना आला की साहेब असा साहेब माझा स्कोर 18 आलेला आहे, 17 आलेला आहे, मला हॉस्पिटल मिळत नाहीये, तर मी काय करू? तर साहेब काय म्हणले, तुम्ही कुठल्या पक्षाचा आहात? सोय साहेबांनी केली असं म्हणा. साहेब केलेले साहेबांनी केली. आरोग्य हे बघा, आरोग्याविषयी बाबतीत बोलायचं झालं तर साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये भरपूर काम केलं. आणि माता भगिनींना असा प्रॉब्लेम होता की गरोदर महिलांना कोवॅक्सिन लस देत नव्हते. त्यांना तुमची स्थानिक आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे का? स्थानिक आमच्या आरोग्य व्यवस्था आहे. त्यांनी म्हणलं डेंग्यूचे रुग्ण तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात. ऐका, माननीय महेशदादा शिंदे मुख्यमंत्री सहायता निधीने साहेबांनी आतापर्यंत जवळजवळ 1300 कोटी रुपये साहेबांना लोकांना मिळवून दिले. मुख्यमंत्री सहायता निधी भरपूर निधी मिळवून दिले आतापर्यंत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हा मतदारसंघ आहे कोरेगाव विधानसभा. हा फक्त कोरेगावचा प्रश्न नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा असं दिसतंय, प्रथम दर्शनी सामान्य म्हणून बघितलं तर अर्धी राष्ट्रवादीचीच आहे तिकडे ओरडणारी. आणि हे जितराच्या नावानं ओरडतायत ना, हे जे जितराच्या नावानं ओरडतायत ना सगळे, कोविडमध्ये हे केलं, अमुक केलं, तमुक केलं, तेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं. तुम्ही कोणाच्या बाजूने? सामान्य माणूस आहे, सामाजिक संघटनेचं काम करतो. ऐका, दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्या माणसानं सामान्य शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळावा म्हणून काय ते प्रयत्न करणं आणि दारूसाठी काय ते उत्पादन करणं, राख रांगोळी कुटुंबाची करणं हे चुकीचं. अडीच वर्ष कोविडचा मार्ग 2 मिनिटं 2.5 वर्ष कोविडचा महामारी होती. त्या कोविडच्या महामारीमध्ये राज्याचा मुख्यमंत्री हा घरात एसी मध्ये बसून लोकांची कामं करत होता का? फेसबुक मधनं आणि फील्डवर जाऊन जे काम करणारे माणसं आहेत त्यांची हे काढतात आणि हे सांगतात की राष्ट्रवादी निम्मी लोक इकडे आहेत. ऐका, राष्ट्रवादीची निम्मी लोक इकडे आहेत का? आहेत तर विकास आहेत. विकासाच्या माणसाबरोबर मला शांत बोलू. उद्धव ठाकरे एक शब्द बोलत नाही कुणी. उद्धव ठाकरेंच्या विषयी मला बोलायचं आहे. ज्यांना होऊन 2 नंबरचा जगातला कोविड निवारक म्हणून पुरस्कार दिला
त्यांच्या संदर्भात हे बोलतात आणि ज्यांच्या मेहरबानकीनं ज्यांच्या दारात डोळून त्यांनी उमेदवारी मागितली आणि त्यांच्या मेहरबानकीनं निवडून आले त्यांना नाव ठेवतात त्यांनी बाबडेपणाने उमेदवारी दिली. आणि या केविडला निधी उद्धव ठाकरे देत होते, इथं बी निधी येत होता ना, उद्धव ठाकरे देत होते, खिशातल्या पैशाने नाही, उद्धव ठाकरे देत होते. उद्धव ठाकरे ते सगळे इकडे होते त्या दिवसावर तिकडे आरोग्य आरोग्य आरोग्याच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर कोविड सारखी समस्या अशी होती की सगळ्यांना आपापल्या जीवाची पर्वा होती, बरोबर आहे. तर त्या पिरियडमध्ये ज्या सरकारचं काही भूमिका होत्या त्या सरकारने त्या परिपक्वरित्या निभवलेल्या आहेत. ज्यांच्यापर्यंत अन्नधान्य पुरवठा पोहोचत नव्हता त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवल्या. प्लस कोविड सेंटर ज्या ज्या ठिकाणी चालवण्यात आले, जरी ते सिटिंग आमदार तिकडचे असले, जरी ते सिटिंग आमदार त्या साईडचे असले तरी ते शिवसेनेमध्ये होते आणि त्यांनी नावं ठेवताना एकदा विचार केला पाहिजे. एक मिनिट नेते ठाकरेंच्या संदर्भात एक शब्द ऐकून घेतला आलं लक्षात आलं उद्धव ठाकरे संदर्भात एक शब्द एक मिनिट करू बोलू त्यांचा आरोप आहे की तुमचे आमदार कोविड कालावधीमध्ये एनआरआय कॉम्प्लेक्स मध्ये बसलेले होते. या आरोपाला तुमचं काय उत्तर आहे? ज्यांच्या डोळ्याला कावीळ झाली ना त्यांच्या डोळ्याला तेच दिसणार, त्यांचे डोळे पिवळे आहेत त्यांना दुनिया पिवळी दिसणार. आमच्या शशिकांत शिंदे साहेबांनी 4 कोविड सेंटर चालू केली होती, त्यांनी 1 कोविड सेंटर चालू केला होता. छोट्या छोट्या ठिकाणी 4 कोविड सेंटर आणि 23 स्वतःच्या हिमतीवर चालू केले होते. त्या आमच्या मित्र रमेश बापू आहेत ना, रमेश बापू उबाळे, त्यांना सुद्धा भेट त्यांनी राजेश टोपे साहेबांना फोन करून बेड मिळवून दिला होता. ठीक हा बोला नेते हा बोला कोविडचा विषय आहे ना, आज तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस कोविडची महामारी होती त्यावेळेस आमदार महेश शिंदे साहेबांनी ह्यांच्याच राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या लेवलचे एक पदाधिकारी आहेत, माझे मित्र मार्गदर्शक आहेत. तसेच उदाहरणासहित सांगतो, भाटमवाडीचे जिल्हा बँकेचे माजी संचालक मदन तात्या यांच्या मुलाला सुद्धा यांनीच उचलून आणलं. असं काम केलंय आमचीच नाही तर सगळ्याच्या. हा संकट काळ होता मंडळी. या संकट काळात प्रत्येक लोकप्रतिनिधीने काम करणं क्रमप्राप्त होतं. आता ज्यांनी केलंय त्याला जनतेने बघितलंय, जनता त्याच्या बाजूने जाणार, या कोणत्याही प्रकारची शंका नाही. मला इतरही काय मुद्दे घ्यायचे पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर मी इतरही मुद्द्यांना हात घालणार आहे. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण आहोत कोरेगाव विधानसभा मतदारसंघात. मंडळी, ब्रेकपूर्वी जर आपण पाहिलं तर आपण इथल्या आरोग्य व्यवस्थेला घेऊन आणि शिवाय पाण्याच्या मुद्द्याला घेऊन चर्चा केली. पाण्याचं श्रेय नेमकं कोणाचं या विषयाला घेऊन जोरदार वादावादी झाली आणि आरोग्याच्या विषयाच्या बाबतीत खरं तर कोरोनाबद्दलच अधिक चर्चा झाली. पण आता ब्रेक नंतर मी विचारतोय विद्यमान आमदारांच्या प्रतिनिधींना की शहरातल्या रस्त्यांपासून तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंतच्या रस्त्यापर्यंत विद्यमान आमदारांनी काय काम केलं? बोला, कोण बोलतंय? आम्हाला अत्यंत अभिमान आहे की महाराष्ट्रातील एकमेव असा आमदार आहे की जो सहखर्चात 510 किलोमीटर रस्ते हे शेतकऱ्यांसाठी, पानंद रस्ते, विकास निधीचा तर अख्खा मतदार. आता सगळी पार्टी, अख्खी विरोधी पार्टी असेल, जी पहिलं पाऊल टाकतं ते आमदार महेश शिंदेच्या कॉन्क्रीटवरच पाऊल पडतं. आणि अंडरग्राऊंड नाले तुम्हाला सांगतो, ह्या मेन रोड पासून सुरुवात करा. इथल्या सगळ्या असणाऱ्या तुम्ही इमारती बघा. कोरेगाव शहरात आता जो काही विकास झालाय हा विकास दृश्य स्वरूपाचा आहे, अदृश्य स्वरूपाचा नाही. गल्ली बोळात आता सगळीकडे कॉन्क्रिटीकरण. तीळगंगा नदी ज्याचं आश्वासन दिलं गेलं होतं की स्मार्ट कोरेगाव शहर करू 10 वर्षात, ते झालेलं नव्हतं. किती निधी खर्च केला? जवळजवळ 450 ते 500 कोटी रुपये आज कोरेगाव शहराच्या विकासासाठी आलेला आहे. शहरातल्या रस्त्यापासून तर ग्रामीण भागातल्या रस्त्यापर्यंत. फक्त कोरेगाव शहराचं सांगतोय.
500 कोटीचा नुसता देऊर ते रहमतपूर रस्ता साहेब आता आमच्या कोरेगाव शहराला मंजूर झालेला आहे. येतो गेल्या 10 वर्ष सत्ता एक हाती शशिकांत शिंदे साहेबांना इथल्या जनतेनं दिली होती. या ठिकाणी शालिनीताई माजी आमदार ज्या होत्या रस्त्यावर बोलतो मी, त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडली होती. त्यांना क्ष देण्यासाठी जे 4 वेळा या राज्याचे मुख्यमंत्री जे राहिले होते, जे शरदचंद्र पवार साहेब यांनी त्यांना क्ष देण्यासाठी या ठिकाणी शशिकांतजी शिंदे साहेबांना जावलीतून या ठिकाणी या मतदारसंघातून रस्ता त्या ठिकाणी 10 वर्ष एक हाती सत्ता असताना कुठल्याही पद्धतीचा विकास करता आला नाही, रस्ते करता आले नाहीत. प्रामुख्यानं आज या ठिकाणी राष्ट्रवादीच्या काळामध्ये रस्ते होत असताना 2 लाखाचे 2.5 लाखाचे नॉर्मल रस्ते केले जायचे. आताची जर परिस्थिती बघितली, संपूर्ण गावखेड्यापर्यंत या ठिकाणी ट्रिमिक्सचे कॉन्क्रिटीकरणाचे 1.25 फुटाचे रस्ते झालेले आहेत. या विभागातला जर तुम्ही परिसर बघितला तर इमारती अत्यंत चांगल्या पद्धतीच्या, म्हणजे जे काही फॉरेन स्ट्रक्चर आहे अशा पद्धतीच्या इमारती आज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये होत आहेत. एक चांगल्या पद्धतीचा विकास इथं या ठिकाणी या मतदारसंघात झालेला आहे, तो भगवाना झालेला आहे. त्याच्यामुळे एमएलए ज्यावेळेला निवडून गेले त्याला विधानसभेमध्ये त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि तो प्रश्न असा होता की विधान परिषदेत नाही आमदार महेश शिंदेंनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला की शेतकऱ्यांना रस्ता मिळण्यासाठी जी रॉयल्टी खर्चासाठी करावी लागते, मुर्मीकरणासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाकरता, त्याचं रॉयल्टी सुद्धा रद्द करावी शासनाने, असा प्रश्न महेश शिंदेंनी उपस्थित केला. तो मंजूर झाला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. एमएलए आपले जे आहेत आमदार महेश शिंदे, त्यांनी 1 रुपया स्वतःचा आमदार निधी न घेता संपूर्ण निधी हा पाणंद रस्त्यासाठी तिथं त्या ठिकाणी खर्च केला. 10 वर्षाची त्यांनी केलेली विकास कामं, 5 वर्षात आमदारांनी केलेली विकास कामं, याचा लेखाजोखा यांनी सांगावा, आकडेवारी देऊन सांगावा की 10 वर्षात किती निधी आला. रस्ता तो एक मिनिट तुमचे नेते देखील विधान परिषदेत आमदार आहेत. 2 टर्म इथं आमदार होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत रस्त्यासाठी किती काम केलं बघा, एक लक्षात घ्या, कोरेगाव तालुका हा विकसनशील तालुक्यापैकी आहे. शंकरराव जगताप यांनी इतके रस्ते केलेत की आता यांना त्याला मेंटेनन्स करणं सोपं नाही. कोरेगाव तालुक्यात रस्ते 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 कोरेगाव तालुका काय आरावली पर्वतात आहे का? ते रस्ते 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 आता हे जे रस्त्यावरती रस्ते चालू आहेत, रस्त्याची कामं चालू आहेत, ती ट्रिमिक्स आता तयार केले. या ट्रिमिक्सचा कॉन्ट्रॅक्टदार कोण? ही सगळी कॉन्ट्रॅक्ट कुणाची? टक्केवारी कुणाची? आप कॉन्ट्रॅक्ट आप जी टेंडर आहे ती कुणाची? 20% प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट आप आहे. आणि ह्याची रस्ते प्रत्येक गावात रस्ते हे पहिल्यापासूनच होते. कुठल्या गावात काय नवीन रस्ता केला नाही आणि पाणंद रस्ते सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात केलेले आहेत. पण आता आहे ना, आता फक्त 40 M³ क्वालिटीचे रस्ते न करता 20 M³ क्वालिटीचे रस्ते. त्यांनी असं म्हणलंय, त्या आमदारांना जो महिन्याचा पगार मिळतो ते पैसे देखील त्यांनी शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते करण्यामध्ये लावले. नाही ते घालता येतात का? त्याचा चेक वगैरे, त्याचा अध्यादेश वगैरे, ती कशी रक्कम ती कशी वर्ग केली आहे? कशी म्हणजे प्रायव्हेट मध्ये केली का? त्या 50 खोक्यातलंच ते आहे, त्याचा विषय नाही. तुम्हाला मी सांगतो, आता जे सिमेंट कॉन्क्रीटचे जे रस्ते चाललेत ना, हे फक्त मलिदा गँगसाठी चाललेले आहेत. तिथं पलीकडे उभी आहेत ना, ही सगळी मलिदा गँग आहे आणि त्यांच्यासाठी ठीक आहे नेते ते रस्ते मी कोरेगाव मतदारसंघातील सातारा शहरालगत असणाऱ्या संभाजीनगर मधून आलेलो आहे. याच्या अगोदरच्या आमदारांनी आमच्या संभाजीनगरमध्ये मी गेले 25 वर्ष समाजकारण आणि राजकारण करत आहे. याच्या अगोदर आम्ही 5 लाख 10 लाख याशिवाय आकडा ऐकला नव्हता. पण आता आमच्या संभाजीनगरमध्ये महेश शिंदे साहेबांनी 12 कोटीचा निधी देऊन कॉन्क्रीट रस्ते, आम्ही त्यांना कॉन्क्रीट आमदार म्हणूनच देवदूत आणि कॉन्क्रीट आमदार ही पदवी आम्ही दिलेली आहे. त्यांच्यासारखं काम आजपर्यंत कुठल्याही महाराष्ट्रातल्या आमदारांनी केले नाही. महेश शिंदे साहेब हे 1 नंबरचे छानपैकी आमदार आहेत. महिलांना संधी देऊ. महिलांना आता हे दादा बोलले ना की त्यांची 10-12 माणसं पडली. एखाद्या वेळेला काम चालू असेल त्यावेळेला थोडंसं होईल, पण खरंच आमदारांनी रस्ते केलेत. आता हे दादा बोलले समोरचे की रस्ता कुणासाठी केला, तर रस्ता केला तर हे पण चालत असतील ना रस्त्यावरून.
का हे काय वरून तर नाही जात. कोरेगाव शहरातील सर्व विरोधकांना सुद्धा माहित आहे, कोरेगाव शहरातील पूर्ण विरोधकांना पण माहिती आहे की रस्त्याची कामं म्हणजे त्यांनी स्वतः सुद्धा कौतुक केले. आमचे मित्र संजय पिसा यांनी सुद्धा मान्य केलं की कोरेगाव शहरात विकास झालाय. सामान्यातल्या सामान्य जनतेपर्यंत तुम्ही कुणाकडेही गेला तर काम विकास तुम्ही नाकारू शकत नाही, कामं तुम्ही नाकारू शकत. कामं झाली. आणि दुसरा मुद्दा म्हणजे बरं, कोरेगाव शहरामध्ये त्यांनी जे आरोप करतात आमच्यावर, आमदारांचे आरोप करतात, त्यांच्या आमदारांचं अपयश लपवण्यासाठी फक्त आरोप करतात. त्यांना पूर्ण हार समोर दिसत आहे म्हणून हे आरोप केले जातात. रस्ते कोणी केले? बरं, रस्ते कोणी केले? थांबा जरा बोल नका. कोरेगाव शहरामध्ये मुळात त्यांनी ऐकून घ्या ना, त्यांनी मुळामध्ये किती कोटी दिल्यात हे पहिलं सांगू द्या. ते कधी 500 म्हणतात. ऍक्च्युली थांबा, ऍक्च्युली त्यांनी 1000 कोटीचे बोर्ड लावले कोरेगाव शहरात. कामं म्हणतात 500 कोटी. त्याच्यानंतर तिथं बोर्ड नाहीये कुठलाही, कसल्याही परिस्थितीमध्ये तिथं बोर्ड लावले गेले नाही पाहिजे. प्रत्येक एका कामावरती सुद्धा त्यांचा बोर्ड कसलाही नाही. बघा, ते जे उबाळे साहेब आहेत ते एका महिन्यापूर्वी उपोषणाला बसले होते की कोरेगावच्या गटाला कॉन्क्रीट गटर नाही, सिमेंटचं गटर, सिमेंटच्या पाईप टाकून रस्ता केलाय आणि पुन्हा केलाय. कॉन्क्रीट गटर पाहिजे. सातार पासून लातूर पर्यंत जरी गेला तर दोन्ही बाजूला हे कॉन्क्रीट गटर आहे. कोरेगावातच फक्त सिमेंटच्या पाईप आहेत. त्यासाठी ते उपोषणाला बसले होते आणि पुन्हा तिकडे गेले. रस्ते आमच्या ताईंनी आता एक विषय मांडला की रस्ते कुणासाठी केले, तर माझं म्हणणं आहे आमच्या साहेबांनी बी रस्ते केलेले ते चांगल्या दर्जाचे होते, ते उखडायची काय गरज होती? थोडक्यात कोरेगाव शहरामध्ये साहेबांनी ज्या ठिकाणी आज सर्वांनी अर्ज भरले ते मध्यवर्ती प्रशासकीय जी इमारत आहे ती साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये उभी केली. त्याचबरोबर आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असेल, त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयाची इमारत असेल, कोर्टाची इमारत असेल, त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखाना असेल, त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण विकास करायचा प्रयत्न केला. ठीक आहे. गडबड नको. मी पुढल्या मुद्द्याला हात घालतोय. एक मिनिट तुम्ही बरं थोडक्यात रस्ते रस्त्यासाठी आज एक विचार केला ना तर आमदार महेश शिंदे साहेबांनी जहा 5 वर्षात विकास केला रस्त्यावर बोलतोय, तसं आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी गेल्या 10 वर्षात जेवढे मतदारसंघात नारळ फोडले ना तेवढ्या पैशात एखाद्या खेडेगावातलं कॉन्क्रीट पूर्ण झालं असतं. बरं थोडक्यात जर ऐका जर कोरेगाव शहरामध्ये खरोखर यांनी विकास केला असता तर आत्ताची झालेली लोकसभा, त्या लोकसभेमध्ये यांना ज्या वेळेला इलेक्शन झालं निवडून आले 3000 मतानं, आता 200 मतं फक्त प्लस आहेत. का प्लस नाही आहे त्याचं कारण आहे की त्यांचा हा विकास वैयक्तिक आहे, तो त्यांचा कार्यकर्ता. ठीक आहे. पुढला मुद्दा मी घेतोय शेतकऱ्यांचा. तसा शुगर बेल्ट आहे, साखर कारखाने, ऊस शेती आणि त्याचबरोबर इतर पिकं देखील कोरेगावमध्ये घेतली जातात. मला विचारायचंय या मंडळींना की शेतकऱ्यांसाठी यांनी केलं का? तर मी यांना काय विचारणार आहे, का विचारतोय याचं कारण मी सांगतो. बाजार समित्या तुमच्या नेत्याच्या हातात आहे, बरोबर आहेत? देतो, द्या तुम्ही. बाजार समित्या तुमच्या हातात आहेत, बरोबर? माथाडी कामगार तुमच्या बाजूने आहेत, बरोबर? मला सांगा, एखाद्या शेतकऱ्यांनी या भागातनं काहीतरी घाऊक प्रमाणातलं पीक घेतलं तर त्याला त्या विकण्यासाठी तुमच्या साहेबांनी काय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले? बेस्ट साहेब बघा, थांबा बघा, कोरेगाव सातारा जिल्हा ह्यो अख्ख्या देशात आलं उत्पादकात 1 नंबरचा जिल्हा आहे. इथं जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी व संगनमत करून इथल्या शेतकऱ्यांचं लूट या ठिकाणी ठेवली होती. त्या विरोधात आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी संसदेचा आवाज उठवला. त्याच्यासाठी सिल्लोडला विधान परिषद आहे काय? राहुल विधान परिषद आहे. बस का? अरे विधान परिषदेत आवाज उठवला सिल्लोडला. पणन मंत्री आमदार साहेबांच्या तिथं मिटिंग लावून त्यात एकत्र आलं घेण्यासंदर्भात
ही केलं जी आर काढला. ए थांबकी जरा तो हा ही केला ही केला हा आहे. तू काय हे घालतो ते? शांत बसा, शांत. शेतकरी आवाज उठवला आणि शेतकऱ्याने आवाज उठवला आणि एकत्र आलं खरेदी करण्यासंदर्भात जी आर पास होण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मदत केली. थांब. हा राग मनात धरून व्यापाऱ्यांचा अध्यक्ष जिल्ह्याचा अध्यक्ष सुरेश जाधव शेतकऱ्यांसाठी केलं काय? सुरेश जाधव त्या पार्टीत जाऊन बसला की शशिकांत शिंदेंनी शेतकऱ्यांची बाजू मांडली, व्यापाऱ्यांच्या विरोधात मांडली, म्हणून सुरेश जाधवनी प्रवेश करून घेतला. ठीक. नेते, मला 1, 2, 3, 4, 5 अशी कामं सांगा. नेत्यांनी बाजार समिती तुमच्या हातात आहे बघा, हुकमी काम आहे, बाजार समिती हातात असेल. काय सांगतो ऐकायचे ना. सोयाबीनला 4892 रुपये या सरकारनं भाव जाहीर केला. आज मितीला सोयाबीनची हमी भावाची खरेदी चालू नाही, अंडर आहे. आणि आज मितीला सुद्धा कोरेगाव तालुक्यात खरेदी चालू आहे. तरी अख्ख्या महाराष्ट्रभर ही बोंबच आहे. अजूनही हमी भाव मिळालेला नाही शेतकऱ्यांना. बरं, चला शेतकऱ्यांबद्दल. शेतकरी अख्ख्या महाराष्ट्रात डेंगू ज्यावेळी होता त्यावेळी कोरेगाव शहरात पण डेंगू होता. असली उदाहरणं शेतकरी, माझा शेतकऱ्याचा मुद्दा. शेतकऱ्याचा या जगाचा पोशिंदा शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये आपला माल पिकवतो आणि वाशीमध्ये विकायला घेऊन जातो, त्याची 20% जी काही पट्टी आहे ती कोणाच्या घशात जाती, हा विचार करण्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी एफएमसी मार्केटमध्ये एफएमसी घोटाळा जो केला, एवढे मोठे गाळे स्वतःच्या घशात घालवले, एफएसआय घोटाळा केला. हे मी सांगत नाही, हे कोर्टानं सांगितलेलं, कोर्टानं सिद्ध केलेलं आहे. कोर्टाने याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत, त्यांना याच्यामध्ये जामीन घ्यावा लागलेला आहे. मग हे पाप शेतकऱ्यांचं कुणाच्या माथ्यावर पडलेलं आहे हे विचार करावा. कोणाला बोलायचं आणखीन? या सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, वाशी मार्केटला झालेला भ्रष्टाचार लपवायसाठी आहे ना, हे काय बी सांगते ती. आणि मला सगळ्यात विशेष वाटते की ह्यांना काहीतरी ह्यांना ही झालं पाहिजे की आज आहे ना जावळीतला उचलवट आमदारांची ही काय कडे उचलून ही नाचते ती कशासाठी की तो उचलवट आमदार आहे, त्याची काही देणं घेणं नाही. तर त्याला ह्यातल्या शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही, जनतेशी देणं घेणं नाही, काही नाही. त्यामुळे ह्यांना काय पाहिजे की आपण कुणाच्या पाठीशी उभं राहिलोय. बरं ठीक आहे, मी तुमच्या वतीने एक प्रश्न विचारतो. तुमच्या वीज प्रश्न आहे. वीज माफी शेतकऱ्यांची लाखो रुपयांची वीज माफी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनानं जी 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरची वीज माफी केली. शेतकऱ्यांचा अतिशय भावनिक प्रश्नाला शासनानं जो आदेश काढला त्याबद्दल शेतकरी जो समाधानी झालाय ना, आतापर्यंतच्या कुठल्याही इतिहासात कुठल्याही सरकारनं जो निर्णय घेतला नव्हता. मला त्यांना वेळ द्यायचा. तुमचेच नेते वाशी मार्केटचा विषय असा आहे, हा एखाद्यावर गुन्हा दाखल करायचा, खोटा गुन्हा दाखल करायचा, त्यांची पीएचडी आहे, त्यांच्या अगदी पक्षाची भाजपची असेल, ह्यांच्या शिवसेनेची असेल, शिंदे साहेबाच्या. माझ्या खिशात आता हा आदेश आहे, हा मी ह्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं काम करतो म्हणून माझी हद्दपारी काढली. आलं का लक्षात? हे काय ते त्यांच्या शाळाच आहेत. पण शशिकांत शिंदे साहेबांना अटकपूर्व जामीन होतो, कशाच्या मुद्द्यावर होतो का, तर त्याच्या कुठले पुरावेच नाहीत. कुठले तरी तुम्ही अलिगेशन करता. आलं का लक्षात? आता XYZ समजा इथं आमचे सन्माननीय, इथं आमचे 2 मिनिटं इथं आमचे सन्माननीय मित्र आहेत, त्यांच्यावर भंगार चोरीचा आरोप झाला. मी काय म्हणतोय, आरोप झाला. आम्ही म्हणत नाही आरोप झाला. काय तो खरा आहे का? आहे का खरा आहे का नाही आम्हाला माहित नाही, विचारतो त्यांना. पण ज्यांनी आरोप केला ते बी तिथंच आहेत आणि ज्यांचा आरोप झाला ते पण तिथंच आहेत. आमचे सहकारी म्हणले की वाशी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने काय नाही. काल माझी आज मोबाईलवर पट्टी आलेले, ह्याच्यात आडत हमाली काय कट केली फक्त बघावी. पुरावा साहेब हे बघा, सामान्य माणूस आहे मी.
हे उभे आहेत नाही, इथले 80% लोक पहिले इकडेच होते. ही पण ऐका, ही पण गद्दार आहे, यांचा साहेब पण गद्दार आहे. त्यांच्याकडे नगरपंचायत आहे, त्यांना साधं पाणी देता आलं नाही नगरपंचायतच्या लोकांना. बरं का सर, नगरपंचायत आहे त्यांच्याकडं, बरं का सर, नगरपंचायत त्यांच्याकडे आहे. त्यांनी जर गटर साफ केली तर त्या कामगारांना साधे पगार देता आले नाही त्यांना, तर तेवढे द्यावे. आणि शेतकऱ्याचा मुद्दा, शेतकरी आता शेतकऱ्यांचा मुद्दा सांगतो. जे महायुती सरकार आहे ते बीजेपी प्रणित आहे, सगळ्यांना माहिती तर आहे, याच्यामध्ये काही वेगळं नाहीये. जे बीजेपी सरकार शेतकऱ्यांना आतंकवादी घोषित करतं, ते आज शेतकऱ्यांबद्दल कसे बोलू शकतात याचं उत्तर द्या. माझं स्पेसिफिक होतं. एक मिनिट बोला. तुम्हाला वेळ दिला मी, तुम्हाला वेळ दिला. काय म्हणणं थोडक्यात. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला सोयाबीनला 12,000 रुपये हमी भाव होता. आज हे सरकार आहे तर 3,500 रुपये सोयाबीनचा हमी भाव आहे. इथल्या सर्व शेतकऱ्यांचं अर्थकारण हे सोयाबीनवर चालतं. हा भाव का पडला याचं उत्तर यांनी द्यावं. ठीक. थोडक्यात शेतकरी का गेलोय हॅलो, अरे का गेलो त्या का की माहिती चाललंय का? अरे तुम्ही न करत्याला म्हणून तू इकडे आलोय, ज्या करत्या माणसाकडे आलोय, तुम्ही कामच करत नाही. शेतकरी मी शेतकरीपेक्षा या पक्षात आम्ही कशासाठी आलो याचं उत्तर देतो. आता कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त विकास कामं हे आदरणीय आमदार महेशदादा शिंदेंनी केल्यात. विकास पुरुष म्हणून आम्ही या पक्षात आलेलो आहे. हा मुद्दा बोलला तुम्ही, हा मुद्दा बोलला. शेतकरी एक मिनिट, बाजार समिती शेतकऱ्यांविषयी बोलतो मी. काय लय मुंबई मार्केटला जाणार नाही, पण जी हिथं जी 10-20 वर्ष झालं त्यांच्याकडे सत्ता आहे, तिथं का तुम्ही एक टोपलं भरून टाकू शकाल नाही तर मतदारसंघाचा कुठे विकास करणार आहे? बाजार समितीत एक टोपलं भरून टाकलं नाही. हे शेतकऱ्यांचं जे सांगतात, एक मिनिट हे शेतकऱ्यांचं जे सांगतायत ना, बहुतांश महाराष्ट्रातले शेतकरी मराठा समाजाचे आहेत आणि मराठ्यांच्या आरक्षणासाठी एकच शिलेदार होता, दमदार आमदार शशिकांत शिंदे. त्यामुळे त्यांनी काय केलं आम्हाला सांगावं. आम्हाला आरक्षण मिळण्यासाठी काय केलं का? खटावात बसले का ब्राझीलला गेले होते? मग काहीच केलं नाही ना. त्यामुळे आमच्यासाठी नेता एकच शशिकांत शिंदे. शरद पवार ज्या वेळेला इथं होते त्यावेळेला शालिनताई पाटील मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला, त्यावेळेला पक्षातनं त्यांची हकालपट्टी केली शालिनताई पाटलांची शरद पवारांनी. आणि मराठा आरक्षणाबाबत हे काय बोलतात, या बाबतीत त्यांचा अधिकार नाही मराठा आरक्षण बोलायचा. शालिनताई पाटलांना ह्यांनी विरोध केला का तर मराठा आरक्षण म्हणून. ठीक आहे. वेगवेगळे मुद्दे आपण जाणून घेतले. मंडळी, चर्चा करण्याची मानसिकता फार महत्वाची. चर्चा झाली पण तेवढाच वादविवाद देखील इथं या ठिकाणी झाल्याचं आपण बघतोय. काही सर्वसामान्य नागरिक आहेत, कोणाला काय मुद्दे मांडायचे आहेत? सर्वसामान्य नागरिक कोणाला काय मुद्दे मांडायचे आहेत? अख्ख्या कोरेगाव शहरावर आरक्षण टाकलंय. बरं थोडक्यात आरक्षण कोरेगाव शहरात अन्यायकारक शहर विकास आराखडा टाकला गेलेला आहे. त्या आरक्षण संपूर्ण नगरसेवकांचे त्यांचे हितसंबंध जोपासले त्या आराखड्यात आणि गोरगरिबांच्या पूर्णपणे. एकच मिनिट. काय झालं की या तालुक्यात एक जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना, जी तालुक्याची अस्मिता होती, जी सन्माननीय अजितदादांनी जो कारखाना विकत घेतला, विकत घेऊन तो कारखाना सक्षमपणे काय तुमचा आमचा मुद्दा सांगतो 2च मिनिटात. ही व्हिडिओ क्लिप अशी आहे. हे महेश शिंदे म्हणले की हा कारखाना 3.5 महिन्यात सभासदांच्या नावावर करतो. आलं का लक्षात? आता ते त्यांच्या मांडीला लावून बसलेलं आमची हरकत नाही, फक्त तो कारखाना मोडून खाऊन की त्यातला मलिदा खायचं हे त्यांचं ध्येय होतं. फायनल उत्तर द्या. साखर कारखान्याचा 10 वर्ष ज्या वेळेला कारखाना लिलावात गेला त्यावेळेला 10 वर्ष आमदार होते. बोला. एक मिनिट. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2009 साली आम्ही कारखाना व्यवस्थित चालावा म्हणून शशिकांत शिंदेंना मदत केली, परंतु आल्यानंतर
जंडोशर कारखाना निलावात काढण्याचं पाप हे शशिकांत शिंदेनी केलं. त्यानंतर हिंदुस्थान शुगर सुद्धा बंद पाडण्याचं पाप शशिकांत शिंदेच्या माध्यमातून झालं. आम्हाला वाटलं होतं की हे माथाडीचे नेते या मतदारसंघात येऊन काही ना काहीतरी काम करतील, परंतु या मतदारसंघातील उद्योग व्यवसाय डुबवण्याचं काम केलं. त्यांना स्वतःचा एक तेजस डेअरीचा प्लॅन साधा चालवता आला नाही. ते आमच्या तालुक्यामध्ये काय उद्योग उभे करणार अशा निष्क्रिय आमदाराला नुसत्या आरोप प्रत्यारोपात चर्चा होऊ शकत नाही मंडळी. ही चर्चा करण्याचा आपण प्रयत्न केला. यातनं आता जनताच बघते की नेमकं कुणी काम केलेलं आहे आणि जनता त्याच्या पाठीशी उभं राहणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. यानंतर मी इथेच थांबतोय. पुढे मी जाणार आहे पुढल्या मतदारसंघात आणि जाणून घेणार आहे एकूणच तिथला मूड महाराष्ट्राचा